Welcome students. We are studying chemical properties of amines. Okay. Up to this point, up to this lecture, we completed 3 chemical properties. Okay. In last lecture we studied about alkylation of amine reaction. त्याच रिएक्शनला आपण हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन रिएक्शन म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढची रिएक्शन आपण पाहिली होती हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन. कोणती पाहिली होती आपण? हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन. या दोन रिएक्शन्स मागच्या लेक्चर मध्ये पाहिल्या. या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचे आहेत असायलेशन ऑफ अमाइन्स. कोणते रिएक्शन्स पाहायचे तर असायलेशन ऑफ अमाइन्स. तर साधी गोष्ट आहे. असायलेशन म्हणजे काय तर रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन एटम ऑफ अमाइन बाय असाइल ग्रुप आर कॉल्ड एज असायलेशन रिएक्शन. ओके. तर इथे मी सांगतोय डेफिनेशन सांगतो. असायलेशन ऑफ अमाइन्स म्हणजे काय? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन एटम. रिप्लेसमेंट ऑफ एच एटम. कोणता? हायड्रोजन एटम ऑफ अमाइन बाय असाइल ग्रुप. काय डेफिनेशन सांगतो पहा. असायलेशन ऑफ अमाइन्स म्हणजे काय? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन एटम ऑफ अमाइन बाय असाइल ग्रुप. कोणता ग्रुप तर? असाइल ग्रुप. असाइल ग्रुप म्हणजे कोणता तर सी डबल बॉन्ड ओ CH3 ग्रुप न. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन एटम ऑफ अमाइन बाय COCH3 म्हणजे असाइल ग्रुप इज कॉल्ड एज असायलेशन ऑफ अमाइन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, असायलेशन होण्यासाठी आपल्याला असेटिलेटिंग किंवा असायलेटिंग रिएजंट्स माहित असणं आवश्यक आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो इथं असायलेटिंग रिएजंट कोणते असतात तर असायलेटिंग रिएजंट्स पाहायचं. असायलेटिंग रिएजंट्स म्हणजे असायलेशन करण्यासाठी या अगोदर आपण फेनॉलचं असायलेशन पाहिलेलं आहे, क्लोरोबेन्झीनचं असायलेशन पाहिलेलं आहे. तर असायलेशन करण्यासाठी वापरण्यात येणारे रिएजंट्स असतात त्यांना असायलेटिंग रिएजंट्स असं म्हटले जातात. कोणकोणते वापरले जातात ते इथं सांगतोय. कोणकोणते वापरले जातात तर पहिलं मी असं म्हणतो की आपण 3 प्रकारचे असायलेटिंग रिएजंट्स हे असायलेशन साठी वापरतो. नंबर 1 पहा इथे तुम्ही असेटिल क्लोराइड. नंबर 1 कोणतं लिहितो मी? असेटिल क्लोराइड. ज्याचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला? असेटिल क्लोराइडचा फॉर्म्युला CH3COCl. हा असेटिल क्लोराइड आहे. दुसरा घेतोय तो असेटिक अनहायड्राइड. कोणता घेतो तर? असेटिक अनहायड्राइड. असेटिक अनहायड्राइडचा फॉर्म्युला कोणता तर तो आहे CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. हा असेटिक अनहायड्राइड आहे. ओके. यालाच मी असं देखील लिहू शकतो CH3CO 2 टाइम O. ओके. कोणता घेतो दुसरा? असेटिक अनहायड्राइड CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 असेटिक अनहायड्राइड. किंवा त्याचाच कंडेन्स्ड फॉर्म्युला CH3CO 2 टाइम O असेटिक अनहायड्राइड. आणि तिसरा कमी प्रमाणात वापरला जातो तो म्हणजे असतो बेंझॉइल क्लोराइड. बेंझॉइलेशन साठी बेंझॉइल क्लोराइड असतो. ज्याचा फॉर्म्युला मी लिहितो पहा. तो असा लिहू शकतो तुम्ही C6H5 C डबल बॉन्ड O Cl. हा किंवा यालाच आपण असे लिहू शकता C6H5 C डबल बॉन्ड O Cl. ओके. काय म्हणतो मी मला लक्षात आलं का? तर असायलेशन ऑफ अमाइन्स आपल्याला आज स्टडी करायचं आहे. असायलेशन ऑफ अमाइन्स म्हणजे काय तर रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन एटम ऑफ अमाइन बाय असाइल ग्रुप आर कॉल्ड एज असायलेशन ऑफ अमाइन्स. आणि अमाइनचं असायलेशन करण्यासाठी कोणकोणते असायलेटिंग रिएजंट वापरले जातात तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. असायलेटिंग रिएजंट्स आर युज्ड इन द असायलेशन ऑफ अमाइन इज. कोणता वापरू शकतो आपण? पहिली पॉसिबिलिटी यू कॅन यूज असेटिल क्लोराइड. कोणता वापरू शकता? असेटिल क्लोराइड CH3C डबल बॉन्ड OCl असेटिल क्लोराइड. याचाच IUPAC नेम हे इथॅनोइल क्लोराइड आहे. लक्षात ठेवा. कोणतं? इथॅनोइल क्लोराइड हे त्याचं IUPAC नेम आहे. इथेनॉल क्लोराइड हे त्याचं IUPAC नेम आणि असेटिल क्लोराइड हे त्याचं कॉमन नेम आहे. नंतर ह्या नाही जर समजा वापरला तर याच्या ऐवजी दुसरा वापरला जाऊ शकतो. तो कोणता? असेटिक अनहायड्राइड. ज्याचा फॉर्म्युला CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. ओके. किंवा हा शॉर्ट फॉर्म मध्ये CH3CO 2 टाइम O अशा प्रकारे देखील आपण लिहू शकतो कंडेन्स्ड फॉर्म्युला. असेटिक अनहायड्राइडचं IUPAC नेम काय तर त्याचं IUPAC नेम आहे
इथॅनोइक अनहायड्राइड. काय नाव त्याचं? तर त्याचं नाव आहे इथॅनोइक अनहायड्राइड. हे त्याचं IUPAC नेम आहे. आणि तिसरा बेंझॉयलेटिंग रिएजंट किंवा बेंझॉयलेशन साठी वापरला जातो तो कोणता? बेंझॉइल क्लोराइड. कोणता? तर बेंझॉइल क्लोराइड, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H5COCl आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H5C डबल बॉन्ड OCl आहे. तोच आपण अशा फॉर्मॅट मध्ये देखील लिहू शकतो. तर शक्यतो आपण असायलेशन साठी हे दोनच रिएजंट वापरतो. तर एमसीक्यू मध्ये तुम्हाला which of the following reagent is used in the acylation of organic compound. मग फक्त ऍनिलीनच्या बाबतीत आहे का किंवा फक्त अमाइनच्या बाबतीत का? तर नाही. कोणत्याही कंपाऊंडचं असायलेशन करायचं असेल तर असायलेशन साठी असायलेटिंग ग्रुप महत्त्वाचा असतो. आणि असायलेटिंग ग्रुप जो आहे हा असेटिल ग्रुप देणारे रिएजंट कोणते? एक आहे असेटिल क्लोराइड आणि दुसरा आहे असेटिक अनहायड्राइड. म्हणून जर तुम्हाला एमसीक्यू मध्ये आलं विच ऑफ द फॉलोइंग इज असायलेटिंग रिएजंट, तर तुमचं करेक्ट ऑप्शन मध्ये CH3COCl असेल तर ते ऑप्शन असेल, किंवा कधी कधी नाव असेल तर असेटिल क्लोराइड, किंवा यांच्या ऐवजी असेटिक अनहायड्राइड नाव असू शकतं, किंवा असा फॉर्म्युला देखील असू शकतो. म्हणून जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आज आपल्याला पाहायचे आता असायलेशन ऑफ अमाइनच्या रिएक्शन्स. असायलेशन करण्यासाठी आपण शक्यतो असेटिल क्लोराइड वापरणार आणि दुसरा पॉसिबल जो आहे तो असेटिक अनहायड्राइड. आणि मला सांगायचे 1 डिग्री 2 डिग्री and 3 डिग्री अमाइन, 1 डिग्री 2 डिग्री and 3 डिग्री अमाइन react differently with acetyl chloride or acetic anhydride. Hence these reagents are used to distinguish 1 degree 2 degree and 3 degree amines between them. 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अमाइन्स डिस्टिंग्विश करण्यासाठी कोणते रिएजंट वापरले जातात? तर त्याचं उत्तर असेल असेटिल क्लोराइड. त्याचं उत्तर काय असेल? असेटिल क्लोराइड. त्याचबरोबर त्याचं दुसरं उत्तर कोणतं असेल? तर असेटिक अनहायड्राइड. हे कशा प्रकारे रिएक्शन्स देतात ते आज आपल्याला पाहायचे. ओके, हे मी मोडणार आहे. लक्षात ठेवतो तुम्ही आता. असेटिलेटिंग रिएजंट कोणते? असायलेटिंग, त्यालाच आपण असेटिलेटिंग देखील म्हणतो बरं का. नाही तर सर तुम्ही म्हणता इथं असायलेटिंग दिसतं, इथं असेटिलेटिंग. तर लक्षात ठेवा असायलेटिंग म्हणजे कोणते? तर असेटिलेटिंग रिएजंट्स कोणते आहेत? एक असेटिल क्लोराइड वापरू शकतो, दुसरा असेटिक अनहायड्राइड वापरू शकतो, आणि तिसरा कमी प्रमाणात बेंझॉइल क्लोराइड देखील तुम्ही वापरू शकता. आता मी रिएक्शन समजून सांगणार आहे. पहा इथं हे मोडतो मी आता. ओके, अगोदर आपण पाहूया असायलेशन विथ असेटिल क्लोराइड. ओके, तर स्टेटमेंट लिहितो मी इथं, किंवा स्टेटमेंटच्या अगोदर तुम्हाला मी समजून सांगतोय. पहा इथं एक्झाम्पल 1 डिग्री अमाइनचं घेऊ आपण. कोणतं घेऊ? तर 1 डिग्री अमाइनचं. इथं पॉइंट टाकतोय असायलेशन विथ द हेल्प ऑफ असेटिल क्लोराइड. Acylation reaction with acetyl chloride. Acylation of amines with acetyl chloride. कोणासोबत? तर acetyl chloride with acetyl chloride. फॉर्म्युला CH3C डबल बॉन्ड OCl. ओके, CH3C डबल बॉन्ड OCl असा येतो. आता पहा एक सांगतोय. हा आपल्याकडे घेतोय आपण कोनिकल फ्लास्क. काय घेतो आपण इथं? पहा, हा घेतोय आपण कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? तर इथं या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला अमाइन घ्यायचे. आपल्याला 3 डिग्री अमाइनची रिएक्शन पाहिजे, 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री. हा कोनिकल फ्लास्क घेतला. या कोनिकल फ्लास्क मध्ये सुरुवातीला घेऊ आपण प्रायमरी अमाइन. कोणतं घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो? प्रायमरी अमाइन. इथे लिहितो मी A 1 डिग्री अमाइन. कोणता? तर 1 डिग्री अमाइन. दिसते तुम्हाला? थोडासा पेन खराब चालतोय, एक मिनिट. दुसरा घेतो. इथं हे घेतोय 1 डिग्री अमाइन. कोणता घेतोय मी? पहा 1 डिग्री अमाइन घेतोय, प्रायमरी अमाइन. कोणता? आता 1 डिग्री अमाइन म्हणजे कोणता अमाइन बरं? तर तुम्हाला पूर्ण सांगावं लागतं. तर 1 डिग्री अमाइन म्हणजेच प्रायमरी अमाइन. म्हणजे कोणतं? प्रायमरी अमाइन. मी रिएक्शन समजून सांगणार आहे, त्यासाठी पहा. हा इथं कोनिकल फ्लास्क घेतला. काय घेतला आपण? कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये 1 डिग्री अमाइन घ्यायचे. कोणतं घ्यायचं? 1 डिग्री अमाइन. ते कोणतं घ्यायलो? तर इथं घेतो मी. पहा CH3 N. ओके, H
आणि CH3 च्या ऐवजी थोडासा मोठा घेतो, इथिल अमाइन घेतो. कोणता घेतो? प्रायमरी अमाइन, इथिल अमाइन घेतोय. प्रायमरी अमाइन पहा इथं CH3 CH2 इथं NH2 इथं काय घेतो? NH2 इथिल अमाइन घेतोय. कोणता घेतो इथं पहा? इथिल अमाइन. ओके, या कोनिकल फ्लास्क मध्ये इथिल अमाइन घेतोय, इथिल अमाइन, आणि त्यामध्ये मला ऍड करायचे मला CH3COCl. काय ऍड करायचे? CH3COCl. असेटिल क्लोराइड टाकतोय मी. काय टाकतोय विद्यार्थी मित्रांनो याच्यात? असेटिल क्लोराइड. आणि ते कसं घेतोय? ते एक्सेस घेतोय. कसं घेतोय पाहते? एक्सेस. एक्सेस याचा अर्थ काय? जर समजा मी म्हणत असेल प्रायमरी अमाइनचे 10 मॉलिक्युल्स घेत असेल मी, प्रायमरी अमाइनचे 10 मॉलिक्युल्स घेत असेल, तर असेटिल क्लोराइडचे मात्र किती? 20 मॉलिक्युल्स घेतोय. किती घेतो? तर 20 मॉलिक्युल्स घेतोय. लक्षात ठेवा. या कोनिकल फ्लास्क मध्ये 1 डिग्री अमाइनचे किती घेतले? 10 मॉलिक्युल्स. आणि याच्यात असेटिल क्लोराइडचे किती मॉलिक्युल घेतले? 20 मॉलिक्युल. आणि ही रिएक्शन होण्यासाठी म्हणून एक कॅटलिस्ट का टाकायचं मी सांगतो. यामध्ये आपल्याला थोड्याशा प्रमाणामध्ये पिरिडीन टाकायचं असतं. काय टाकायचं असतं? पिरिडीन टाकायचं असतं. पिरिडीन C6H5N. चला रिएक्शन येतोय. इथे घेतलं इथिल अमाइन. व्हेन दिस इथिल अमाइन इज रिएक्ट विथ, आता मला सांगा या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय काय घेतलं बरं? काय काय घेतलं कोनिकल फ्लास्क मध्ये? तर या कोनिकल फ्लास्क मध्ये 1 डिग्री अमाइन कोणतं? इथिल अमाइन घेतलं. कोणतं घेतलं? इथिल अमाइनचे 10 मॉलिक्युल घेतले. आणि त्यानंतर असेटिल क्लोराइड जास्त प्रमाणात घेतलं. जास्त प्रमाणात म्हणजे किती? आहे त्याच्या दुप्पट म्हणजे किती? 20 मॉलिक्युल असेटिल क्लोराइडचे घेतले. आणि ही रिएक्शन होण्यासाठी पिरिडीन टाकायचं आहे, बेस पिरिडीन टाकायचं आहे. कोणतं टाकायचं आहे? बेस पिरिडीन. काय टाकायचं ते सांगतो. बेस पिरिडीन टाकायचा आणि त्याला आपल्याला हिट करायचे. या कोनिकल फ्लास्कला काय करायचे? हिट करायचे. काय होतं ते नीट पहा. CH3 CH2 NH2 घेतला. नंतर त्या कोनिकल फ्लास्क मध्ये एक्सेस अमाउंट ऑफ आपल्याला टाकायचे असेटिल क्लोराइड. काय टाकायचे? असेटिल क्लोराइड. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन हे स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल असतात. हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करण्यासाठी वापरले जातात. तर पहा काय सांगायचं तुम्हाला. CH3 CH2 NH2 याचं नाव काय? तर हा आहे इथिल अमाइन. हा काय आहे? तर हा आहे इथिल अमाइन. ओके, इथिल अमाइन हे आहे. किंवा त्याचं आयुपीएच नेम काय? त्याचं आयुपीएच नेम आहे इथॅन अमाइन. काय नाव याचं? इथॅन अमाइन. त्याची रिएक्शन कोणासोबत? या असेटिल क्लोराइड सोबत. कोणासोबत? तर या असेटिल क्लोराइड सोबत. नाव व्यवस्थित लिहितो. असेटिल क्लोराइड सोबत रिएक्शन आहे. हा आहे असेटिल क्लोराइड. ओके, याचा आयुपीएच नेम आहे इथॅनोइल क्लोराइड. कोणतं? इथॅनोइल क्लोराइड. आणि ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ कोणाच्या होते? इन प्रेझेन्स ऑफ बेस पिरिडीन होते. When ethyl amine is react with acetyl chloride in presence of pyridine, तर विद्यार्थी मित्रांनो CH3CH2NH2 हा जो आहे CH3CH2NH2 नायट्रोजन जो आहे इलेक्ट्रॉन रिटेक. आपल्याला माहिती आहे NH2 ग्रुप कसा असतो? NH2 ग्रुप हा इलेक्ट्रॉन रिच असतो. हा न्यूक्लियोफाइल असतो. हा काय असतो? तर न्यूक्लियोफाइल असतो. पहा CH3CH2NH2 मधला NH2 हा जो ग्रुप आहे तो न्यूक्लियोफाइल आहे. आणि एवढं लक्षात ठेवा काय असतं? तो न्यूक्लियोफाइल. आणि या कंपाऊंड मध्ये CH3C+CL आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही 2.5 आहे. किती आहे? तर 2.5. आणि म्हणून कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा ऑक्सिजन ऍटम आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती? तर ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही 3.4 आहे. इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवरती आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4 म्हणून पार्शियल निगेटिव्ह चार्ज. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन इज अ पोलर कोव्हलंट बॉन्ड. पोलर डबल कोव्हलंट बॉन्ड. कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. हा जो नायट्रोजन आहे तो काय करतो? दिस न्यूक्लियोफाइल NH2- इज अटॅकिंग ऑन इलेक्ट्रॉन डेफिशियंट कार्बन. हा NH2 या कार्बन ऍटमवरती अटॅक करतो. पहा इथं याच्यावरती अटॅक करतो. पहा याच्यावरती अटॅक करतो. आणि अटॅक केल्यानंतर नायट्रोजन कार्बन हा बॉन्ड जोडला जातो. काय सांगतोय? पहा नायट्रोजन कार्बन हा बॉन्ड जोडला जातोय. ओके, सायमल्टेनियसली नायट्रोजन कार्बन बॉन्ड जोडला जातो. आणि कार्बन क्लोरीन बॉन्ड जो आहे, हा जो बॉन्ड आहे ना कार्बन आणि क्लोरीन, तर हा बॉन्ड ब्रेक डाऊन होतो. हा बॉन्ड काय होतो? ब्रेक डाऊन. Cl- आणि यातला H+, Cl- आणि यातला H+, HCl तयार होतो. कोणता बॉन्ड तुटतो? पहा CH3CH2NH2 ची रिएक्शन
CH3COCl सोबत जर झाली तर नायट्रोजन आणि कार्बन यांच्यात बॉन्ड जोडला जातो त्यावेळेस कार्बन आणि क्लोरीन हा बॉन्ड तुटतो आणि त्याचबरोबर इथला नायट्रोजन आणि हायड्रोजन बॉन्ड देखील तुटतो. इथं तयार होतं ते असं CH3 CH2 CH3 CH2 नंतर नायट्रोजन त्याला हा H आणि हा खालचा H आणि नायट्रोजनला काय जोडलं जातं तर COCH3 जोडलं जातं. काय जोडलं जातं तर COCH3 हे जोडलं जातं. आणि बाय प्रोडक्ट काय तर पहा हा नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड तुटणार आहे इथला H+ आणि इथला Cl- मिळून बाय प्रोडक्ट तयार होतं HCl. काय तयार होतं बाय प्रोडक्ट HCl हे तयार होतं. याचं नाव काय तर सांगतो तुम्हाला. CH3 CH2 NH2 होता त्यावेळेस आपण त्याला आययुपीएसी इथॅन अमाइन म्हटलं होतं. काय म्हटलं होतं त्याला आपण इथॅन अमाइन म्हटलं होतं. तर इथॅन अमाइनचा हायड्रोजन ऍटम हा असाइल ग्रुपने रिप्लेस केलाय म्हणून या कंपाऊंडचं नाव आहे N असेटिल इथॅन अमाइन हे त्याचं आययुपीएसी नेम आहे. आणि यालाच N इथिल असेटा अमाइड हा काय तयार होतो तर हा N इथिल असेटा अमाइड त्याचं कॉमन नेम आहे N इथिल असेटा अमाइड नाही का. CH3CONH2 विद्यार्थी मित्रांनो ओळखीसाठी पहा CH3CONH2 याला असेटा अमाइड देखील म्हटलं जातं. आणि CH3CONH2 चा मी असं म्हणतोय NH2 चा एक हायड्रोजन आहे एका हायड्रोजनच्या ऐवजी कोणता आलाय तर इथिल ग्रुप आलाय म्हणून हे कॉमन नेम आहे N इथिल असेटा अमाइड हे त्याचं कोणतं नाव आहे हे कॉमन नेम आणि हे त्याचं कोणतं नाव आहे हे त्याचं आययुपीएसी नेम आहे. नावात काही ठेवलं नाही अगोदर रिएक्शन समजून घ्या. ओके तर पहा या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण 10 मॉलिक्युल्स 1 डिग्री अमाइनचे आणि 20 मॉलिक्युल असेटिल क्लोराइडची रिएक्शन झाली. तर इथं इथिल अमाइनचा एक मॉलिक्युल असेटिल क्लोराइड सोबत रिएक्ट झाला इथं तयार झाला N असेटिल इथॅन अमाइन. पण इथं जे असेटिल क्लोराइड आहे ते असेटिल क्लोराइड कसं आहे तर जास्त आहे. काय तर ते जास्त आहे म्हणून पहा इथं जे प्रायमरी अमाइन होतं त्याच्यापासून काय तयार झालं इथं हे सेकंडरी अमाइन तयार झालं. कोणतं तयार झालं तर सेकंडरी अमाइन तयार झालं. आणि तयार झालेला जो कंपाऊंड आहे तो कोणता आहे पहा बरं मला सांगा. तो आहे CH3 CH2 नंतर N इथं काय जोडलेलं आहे C डबल बॉन्ड O CH3 आणि हा H आणि हा काय तर H. ओके हा जो तयार झालेला आहे मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह तो फर्दर कोणासोबत रिएक्ट होतो ते या कंपाऊंड सोबत पाहायचं C डबल बॉन्ड O CH3 इथं Cl इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज. नंतर हा जो N असेटिल डेरिव्हेटिव्ह पहा कोणता हा जो तयार झाला ना N असेटिल डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याचं नाव आहे N असेटिल इथॅन अमाइन. हा जो रिएक्टिव्ह कंपाऊंड झालाय तो कोणावरती अटॅक करतो तर विद्यार्थी मित्रांनो हा नायट्रोजन पुन्हा या कार्बन ऍटमवरती अटॅक करतो. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज. CH3 CH2 N COCH3 हा जो ग्रुप आहे तो या कार्बन ऍटमवरती अटॅक करतो. पुन्हा नायट्रोजन कार्बन हा बॉन्ड जोडला जातो त्यावेळेस हा कार्बन आणि क्लोरीन बॉन्ड तुटतो आणि इथला पण नायट्रोजन आणि हायड्रोजन बॉन्ड तुटतो. इथला H आणि इथला Cl मिळून तयार होतं HCl. आणि काय लिहायचे पहा इथं पिरिडीन राहणारच आहे. काय लिहायचं पहा इथं CH3 CH2 हे CH3 CH2 नंतर इथं काय इथं आहे नायट्रोजन. ओके इथं ऑलरेडी काय होतं COCH3 काय होतं इथं होतं COCH3 आणि इथं H च्या ऐवजी काय COCH3 पुन्हा इथं H च्या ऐवजी काय तर COCH3 ग्रुप आणि इथला रिप्लेस झालेला H+ आणि इथला Cl- पुन्हा तयार होतं HCl. काय तयार होतं पुन्हा HCl. याचं नाव काय आम्हाला याचं नाव प्रश्न पडला पाहिजे तर याचं नाव लिहित असताना वरच्या कंपाऊंड कडे पाहायचं. वरच्या कंपाऊंडचं मी जे नाव दिले का त्याच्यानुसार तुम्ही लिहू शकता. पहा CH3 CH2 NH COCH3 हा असेटिल ग्रुप होता. हा असेटिल ग्रुप कोणाला जोडला होता डायरेक्ट नायट्रोजनला म्हणून त्याचं नाव काय N असेटिल इथॅन अमाइन. मग इथं काय असेल बरं इथं पहा ना हा COCH3 एक आणि हा दुसरा COCH3 म्हणजे दोन असेटिल ग्रुप जोडलेले आहेत. मग या कंपाऊंडचं नाव काय तर N, डाय असेटिल. कोणता ग्रुप येतो असेटिल डाय असेटिल इथॅन अमाइन हे त्याचं नाव आहे. ओके आययुपीएसी नेम आहे. कोणतं नाव आहे त्याचं तर हे आहे त्याचं आययुपीएसी नेम. आता मी स्टेटमेंट सांगणार ती कृपया खूप
काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. कोणता अमाइन घेतला होता आपण? प्रायमरी अमाइन. ओके, मी असं म्हणतोय when primary amine is heated with heat करायचं आपल्याला, is heated with acetyl chloride in presence of pyridine gives n म्हणजेच gives monoacetyl derivative. सिंपली काय म्हणतो? मोनोअसेटिल डेरिव्हेटिव्ह. एक असेटिल ग्रुप असलेला अमाइनचा डेरिव्हेटिव्ह, मोनोअसेटिल डेरिव्हेटिव्ह. ओके, which on further react with excess of acetyl chloride it gives diacetyl derivative of amine. दोन असेटिल डेरिव्हेटिव्ह असलेला अमाइन इथं तयार होतो. या प्रकारे ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे? तर या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. कोणत्या? या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स येतात. मी असं म्हणतोय की पहिल्या रिएक्शन्स मध्ये CH3CH2NH2 ची रिएक्शन जेव्हा CH3COCl सोबत होते त्यावेळेस हा जो Cl- आहे, Cl- न्यूक्लियोफाइल इज रिप्लेस्ड बाय CH3CH2NH-. कोण रिप्लेस करतं? तर इट इज रिप्लेस्ड बाय CH3CH2NH-. हा माइनस Cl- is replaced by CH3CH2NH- न्यूक्लियोफाइल. आणि या रिएक्शन्स मध्ये हा इथिल अमाइन प्रायमरी अमाइन होता. हा जो प्रोडक्ट तयार झालाय, प्रोडक्ट मध्ये आणि रिएक्टंट मध्ये अमाइन मध्ये काय फरक दिसतो? तर रिएक्टंटच्या इथिल अमाइन मधला इथला जो हायड्रोजन ॲटम होता, इथला जो हायड्रोजन ॲटम आहे तो कोण रिप्लेस केलाय? एक असेटिल ग्रुपने रिप्लेस केलाय. दुसऱ्या स्टेप मध्ये जर पाहिलं तर इथला तर रिप्लेस झालेलाच आहे, इथला पण हायड्रोजन ॲटम कोण रिप्लेस केलाय? COCH3 ग्रुपने रिप्लेस केलाय. इथं तयार झाले डायअसेटिल डेरिव्हेटिव्ह. कोणता? डायअसेटिल डेरिव्हेटिव्ह. स्टेटमेंट मी पुन्हा सांगतोय. आता इथं 10च्या ऐवजी मी जर म्हणलं इथे एक मॉलिक्यूल घेतला आपण प्रायमरी अमाइनचा आणि इथं जर दोन मॉलिक्यूल घेतले तर काय तयार होतो? तेच प्रोडक्ट तयार होतो. when primary amine is react with acetyl chloride in presence of pyridine it gives n-acetyl ethanamine which on further react with excess of acetyl chloride gives n, diacetyl ethanamine. हा कोणता आहे? तर हा आहे असेटिल क्लोराइड. हा कोणता आहे? तर असेटिल क्लोराइड. तर पहा थोडक्यात मला सांगायचं MCQ साठी 1 डिग्री अमाइन ज्या वेळेस असेटिल क्लोराइड एक्सेस सोबत रिएक्ट होतील त्यावेळेस फायनल प्रोडक्ट हा डायअसेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. लक्षात आलं का? पाहिलं का? असैलेशन ऑफ अमाइन्स, रिप्लेसमेंट ऑफ H ॲटम ऑफ अमाइन बाय असाइल ग्रुप. खरंच तसं झालेलं आहे का? पहा बरं. एक्झाम्पल घेतले प्रायमरी अमाइनचं. कोणतं? CH3CH2NH2. हा कोणता आहे? इथिल अमाइन आहे. 1 डिग्री अमाइन. कोणता? 1 डिग्री अमाइन. इथिल अमाइनची रिएक्शन कोणासोबत झाली? CH3COCl म्हणजे कोणता? असेटिल क्लोराइड. या दोघांची रिएक्शन जर झाली तर कोणी कोणावरती अटॅक केला? CH3CH2NH2 जो आहे यातला न्यूक्लियोफाइल कोणता आहे? NH2-. तर हा जो आहे हा या कार्बनवर अटॅक करतो. का बरं? का अटॅक करतो? त्याचं कारण CH3COCl मध्ये कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला माहिती आहे ती किती आहे? तर ती आहे 2.5. किती? 2.5. आणि ऑक्सिजनची 3.4. हा जो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि CH3CH2NH2- हा न्यूक्लियोफाइल आहे. हा काय? तर न्यूक्लियोफाइल. दिस न्यूक्लियोफाइल इज अटॅकिंग ऑन this carbonyl carbon atom and simultaneously nitrogen carbon bond will form and carbon chlorine bond will break down. आणि म्हणून नायट्रोजन आणि कार्बन यांच्यात बॉन्ड जोडला जातो आणि नायट्रोजन आणि कार्बन यांच्यात जर बॉन्ड जोडला गेला तर बाकीचं COCH देखील त्याला तसा अटॅच असतं. आणि बाय प्रोडक्ट काय? तर इथला H. पहा इथला H इथं जो आहे इथला H आणि इथला Cl- याच्यापासून काय तयार होईल? तर याच्यापासून तयार होईल HCl. बाय प्रोडक्ट काय? तर HCl. आणि तुम्ही म्हणता सर एवढंच तयार होईल ना? समजा आपण जर एक मॉलिक्यूल पहा आणखी सांगतो, एकच मॉलिक्यूल इथिल अमाइनचा घेतला आणि एकच मॉलिक्यूल असेटिल क्लोराइडचा घेतला तर काय तयार होतं? मी म्हणून म्हणतोय when equal quantity of ethyl amine is react with
acetyl chloride it gives only this compound n acetyl ethanamine. एकच जर तयार झाला तर याला आपण म्हणतो मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह. काय ते पाहतं मी हा काय म्हणतो याला म्हणतोय मोनो असेटिल कंपाऊंड किंवा मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह. हा काय तयार झाला मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह. ह्या इथिल अमाइनचा एकच असेटिल असलेला डेरिव्हेटिव्ह त्याला आपण म्हणतो मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह. ओके. आणि जर एक असेटिल क्लोराइड घेतला काय घेतला आपण जर समजा 1 डिग्री अमाइनचा इकडे पहा CH3CH2NH2 हा एकच मॉलिक्यूल घेतला हा एक मॉलिक्यूल घेतला आणि हा एकच मॉलिक्यूल जर घेतला इथिल अमाइनची रिएक्शन असेटिल क्लोराइड सोबत जर झाली तर एकच तयार होतो एक असेटिल असलेला अमाइनचा डेरिव्हेटिव्ह तयार होतो त्याला आपण म्हणतो मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह. म्हणून तुम्हाला मी स्पष्ट करून सांगतो व्हेन 1 degree amine is react with equal quantity of acetyl chloride it gives only one product that is monoacetyl derivative. तो कोणता असतो monoacetyl derivative असतो. जर आपण इक्वल क्वांटिटी जर घेतली 1 मोल इथिल अमाइनचा 1 मोल असेटिल क्लोराइडचा तर आपल्याला 1 मोल हा n असेटिल इथॅनामाइन असं मिळतं. आणि पण जर आपण एक इथिल अमाइनचा मॉलिक्यूल घेतला आणि त्याच्या ऐवजी जर 2 असेटिल क्लोराइडचे मॉलिक्यूल घेतले तर काय होतं तर पहा इथिल अमाइनचा एक मॉलिक्यूल एका असेटिल क्लोराइड सोबत रिएक्ट होतो इथे तर होतं n असेटिल इथॅनामाइन आणि तयार झालेला हा n असेटिल इथॅनामाइन हा कोणासोबत असेटिल क्लोराइडच्या दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होतो आणि याच्यातला नायट्रोजन याच्यावर अटॅक करतो. इथं नायट्रोजन कार्बन बॉन्ड तयार होतो COCH3 हा जो ग्रुप आहे या नायट्रोजनला जोडला जातो आणि इथं अगोदरच एक असेल ग्रुप होता आता दुसरा असेल ग्रुप आला मग हा जो कंपाऊंड तयार झाला डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ इथिल अमाइन तयार झाला. पहा CH3CH2N इथले दोनचे दोनही हायड्रोजन ॲटम कोणी रिप्लेस केले तर असाइल ग्रुपने रिप्लेस केलं. म्हणून फायनल प्रोडक्ट हा जो आहे याला मी काय म्हणतोय तर याला म्हणतोय मी डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह. किती असेटिल येतं हा एक असेटिल आणि हा दुसरा असेटिल हा कंपाऊंड झाला याला आपण म्हणू शकता इथे येतो हे बाय प्रोडक्ट HCl येतो आणि इथे येतो मी हा डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह. हा कोणता तयार झाला डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह. याच्यावरती MCQ असतो डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह कोणता झाला फायनल प्रोडक्ट डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह. आणि म्हणून मी 1 डिग्री अमाइनची फायनल स्टेटमेंट सांगतो when 1 degree amine is heated with excess of acetyl chloride in presence of pyridine gives diacetyl derivative अशा प्रकारे. किंवा आपण असे म्हणू शकता when 1 degree amine is react with acetyl chloride it gives monoacetyl derivative which on further react with excess of acetyl chloride it gives diacetyl derivative. हा कंपाऊंड तयार होतो. ओके लक्षात घ्या. रिएक्शन कडे पहा. ओके हे जर आपण पाहिलं किंवा हीच रिएक्शन तुम्ही अशी लिहू शकता CH3CH2NH2 हा पहा डायरेक्ट लिहित होता. हा झाला इथिल अमाइन. हा कोणता झाला इथिल अमाइन. हा झाला 1 डिग्री अमाइन. when this 1 degree amine is react with excess of acetyl chloride CH3COCl okay in presence of pyridine on heating. तर या प्रायमरी अमाइन मध्ये नायट्रोजन वरती 2 हायड्रोजन रिप्लेसेबल आहेत. रिप्लेसेबल आहेत. इथिल अमाइनची रिएक्शन जर एक्सेस हे कसं झालं 2 मॉलिक्यूल म्हणजे कसं झाले एक्सेस 2 असेटिल क्लोराइड सोबत जर झाली तिथं तयार होतं CH3CH2N C डबल बॉन्ड O CH3 असं आणि 2 बाय प्रोडक्ट कोणते HCl. 2 HCl कुठून आले तर इथले 2 H आणि यातले 2 Cl मिळून तयार होतं 2 HCl. आणि हा काय झाला N, डाय असेटिल इथॅनामाइन असंही तुम्हाला लिहिता येतं. तुम्हाला जर आलं व्हॉट इज द ऍक्शन ऑफ एक्सेस ऑफ असेटिल क्लोराइड ऑन इथिल अमाइन तर तुम्ही एकाच स्टेप मध्ये जर रिएक्शन लिहायची असेल तर तुम्ही असे लिहू शकता
when one molecule of ethylamine is react with two molecule of acetyl chloride it gives काय देतं ते, याचं नाव काय, याचं नाव हे एकच आहे n, n कशामुळे बरं, कारण हा असेटिल ग्रुप डायरेक्ट नायट्रोजनला जोडलेला आहे, हा असेटिल ग्रुप डायरेक्ट नायट्रोजनला जोडला आहे, n, डाय असेटिल इथॅनअमाइन हे त्याचं IUPAC नेम असेल. कोणतं नेम असेल तर हे त्याचं IUPAC नेम असेल. मला वाटतं इतकं तुम्हाला समजलेलं असेल. आणि तुम्ही जर पाहिलं हे इथिलामाइन कडे पाहिलं आणि या कंपाऊंड कडे जर पाहिलं तर इथिलामाइन मध्ये हे जे NH2 म्हणजे दोन हायड्रोजन ॲटम होते, किती, दोन हायड्रोजन ॲटम, तर हे दोनचे दोनही हायड्रोजन ॲटम, हे दोनचे दोनही हायड्रोजन ॲटम कोणी रिप्लेस केलं तर असाइल ग्रुपनं रिप्लेस केलं. कोणत्या ग्रुपनं, असाइल ग्रुपनं रिप्लेस केलं. म्हणून या रिएक्शन आपण कोणत्या म्हणतो, असायलेशन रिएक्शन असं म्हणतो. इन दीज रिएक्शन्स टू हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमाइन आर रिप्लेस्ड बाय असाइल ग्रुप. ओके, hence this reaction is called as a acylation reaction. कोणती रिएक्शन तर acylation reaction. आणि म्हणून फायनल स्टेटमेंट याची, when 1 degree amine is heated with excess acetyl chloride in presence of pyridine on heating gives diacetyl derivative. अगोदर मोनोअसेटिल डेरिव्हेटिव्ह आणि नंतर डायअसेटिल डेरिव्हेटिव्ह. हा, तर पिरिडीन का घेतलं तर ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलं इथिलामाइन, नंतर टाकलं आपण असेटिल क्लोराइड एक्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता तुम्ही, इथिलामाइन रिएक्ट विथ असेटिल क्लोराइड इट गिव्स n असेटिल इथॅनमाइन आणि बाय प्रोडक्ट HCl. बाय प्रोडक्ट काय तयार झालं तर HCl. हा HCl पुन्हा याच्यासोबत रिएक्ट होऊन पुन्हा त्याचं कंपाऊंडचं कन्वर्जन इथिलामाइन आणि असेटिल क्लोराइड मध्ये होऊ शकतं. आणि म्हणून ह्या HCl ला ब्लॉक करण्यासाठी, HCl ला न्यूट्रलाइज करण्यासाठी, टू न्यूट्रलाइज द HCl प्रोड्यूस्ड ॲज अ बाय प्रोडक्ट, हा जो HCl बाय प्रोडक्ट तयार झाला आहे त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणून इथं आपण कोणता बेस घेतलेला आहे तर पिरिडीन हा बेस घेतलेला आहे. कोणता बेस तर पिरिडीन हा बेस घेतलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, पिरिडीन हा बेस घेतला आहे. ही झाली रिएक्शन. 1 डिग्री अमाइन मध्ये किती रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम असतात तर 1 डिग्री अमाइन मध्ये 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम असतात. किती असतात तर 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम असतात. आता पाहू आपण बी, सेकंडरी अमाइन. बी काय पाहिजे आपल्याला तर दुसरी रिएक्शन घेतो मी, सेकंडरी अमाइन. कोणता अमाइन घ्यायचा आपल्याला तर सेकंडरी अमाइन घ्यायचे. सेकंडरी अमाइनचे एक्झाम्पल मी ते घेतोय. आता इथं प्रायमरी अमाइन इथिलामाइन घेतलं होतं, आता सेकंडरी अमाइन घेतो ते पाहायचं. सेकंडरी अमाइन म्हणजे काय तर ज्यामध्ये दोन अल्किल ग्रुप हे अमोनियाच्या नायट्रोजनला जोडलेले असतात. म्हणजे एक्झाम्पल पाहायचं CH3 CH2 2 टाइम NH असं घेतोय. चला, CH3 CH2 2 टाइम NH. डायइथिलामाइन घेतोय. कोणतं घेतोय, डायइथिलामाइन. पाहायचं एक्झाम्पल, डायइथिलामाइन काढायचं मला. हा, चला इथे घेतोय मी नायट्रोजन, इथं नायट्रोजन, इथं हायड्रोजन, इथं CH2, इथं घेतोय CH3, इथं CH2, इथं CH3. हा कोणता फॉर्म्युला आहे, CH3 CH2 म्हणजे डायइथिलामाइन आहे. तो कोणता तर डायइथिलामाइन. व्हेन डायइथिलामाइन इज रिएक्ट विथ असेटिल क्लोराइड, कोणासोबत असेटिल क्लोराइड, हा असेटिल क्लोराइडचा फॉर्म्युला. ओके, त्या नायट्रोजनच्या डोक्यात लोन पेर असते आणि हा जो CH3COCl काढलेला आहे असेटिल क्लोराइड जो मी काढतो इथं पहा, C डबल बॉन्ड O CH3 इथं Cl. याच्यावरती कोणता चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह. ती सांगायची गरज नाही. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा पोलर कोव्हलंट बॉन्ड आहे. पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. त्याचं कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन दीज टू बॉन्डेड ॲटम्स. आणि हा जो आहे डायइथिलामाइन मधला नायट्रोजन ॲटम कुठे अटॅक करतो, या कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. हा कार्बन क्लोरीन बॉन्ड तुटतो आणि हा नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड तुटतो. हा नायट्रोजन या कार्बनला जोडला जातो आणि इथं तयार होतं. काय तयार होतं पहा, इथं आता फक्त हायड्रोजन ॲटम काढायचं आहे, फक्त हायड्रोजन ॲटम काढायचा आणि तिथं तयार होईल असं नायट्रोजन, इथं CH2 इथं पुढं CH3, इथं CH2, इथं CH3 आणि इथं काय असेल बरं, C डबल बॉन्ड O CH3. काय असेल तर C डबल बॉन्ड O CH3. आता ह्याचं नाव आपल्याला लिहायचं आहे, ह्याचं नाव काय असेल आणि बाय प्रोडक्ट कोणता बरं तर इथला H प्लस, पहा इथला H आणि इथला Cl मिळून तयार होईल बाय प्रोडक्ट इथं ॲज अ HCl. काय तयार होईल तर HCl तयार होईल. ओके, ह्याचं नाव सांगा मला, ह्याचं नाव काय तर ह्याचं IUPAC जर पाहिलं तर N इथिल इथॅनअमाइन, N इथिल
इथॅन अमाइन हे त्याचं आययुपीएसी नेम असेल आणि डायइथिल अमाइन हे त्याचं कॉमन नेम असेल. हा याचं नाव काय तर तुम्हाला माहिती आहे याचं नाव आहे असेटिल क्लोराइड. काय नाव याचं असेटिल क्लोराइड किंवा त्यालाच आपण म्हणतो इथॅनोइल क्लोराइड. कोणतं इथॅनोइल क्लोराइड. काय होईल तुम्हाला माहितीच आहे सेकंडरी अमाइनची रिएक्शन जर असेटिल क्लोराइड सोबत जर झाली तर हा नायट्रोजन ॲटम या कार्बन ॲटमवर अटॅक करतो. कार्बन क्लोरीन बॉन्ड तुटतो. नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड तुटतो. हा नायट्रोजन या कार्बनला जोडला जातो. नायट्रोजन कार्बन सिंगल बॉन्ड फॉर्म होतो. COCH3 ॲज इट इज राहतो आणि हा जो कंपाऊंड तयार झालाय याचं नाव काय जर याचं आययुपीएसी नेम आपण एन इथिल इथॅन अमाइन जर घेतला असेल तर पहा इथं मी सांगेल CH3CH2 आपण त्याला म्हणून आययुपीएसी नेम एन इथिल एन असेटिल. तर हा कोणता ग्रुप आहे असेटिल. तो कोणाला जोडलाय नायट्रोजनला म्हणून त्याचं नाव असेल एन असेटिल एन इथिल इथॅन अमाइन एन असेटिल एन इथिल इथॅन अमाइन हे त्याचं कोणतं नाव तर हे त्याचं असेल आययुपीएसी नेम. कोणतं नाव असेल तर हे त्याचं असेल आययुपीएसी नेम. ओके हा जरा कंपाऊंड. मग इथं आपण एक्सेस घेतलं तरी फरक पडेल का पहा मला सांगा. मी जसं म्हणतोय की प्रायमरी अमाइन मध्ये रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम किती येतं तर प्रायमरी अमाइन मध्ये रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम 2 आहेत. किती येतं 2. प्रायमरी अमाइनची रिएक्शन जर एक्सेस असेटिल क्लोराइड सोबत जर झाली तर फायनल प्रोडक्ट हा डाय असेटिल अमाइन तयार होतो. काय तयार होतो डाय असेटिल अमाइन तयार होतो. पण सेकंडरी अमाइनचे एक्झाम्पल पाहू शकता तुम्ही कोणतेही घ्या अलिफॅटिक अरोमॅटिक. सेकंडरी अमाइन मध्ये एकच हायड्रोजन ॲटम असतो. सेकंडरी अमाइन when react with acetyl chloride it gives only monoacetyl derivative. फक्त एकच असेटिल असलेला. बरं आपण आणखीन असेटिल क्लोराइड टाकलं तर रिप्लेस करण्यासाठी हायड्रोजन ॲटम आहे का तर नाही ना. सेकंडरी अमाइन मध्ये ऑलरेडी अमोनियाचे 2 हायड्रोजन ॲटम 2 अल्किल ग्रुपनं किंवा अल्किल ग्रुपनं रिप्लेस केलेले असतात आणि त्याच्या डोक्यावरती फक्त एकच हायड्रोजन ॲटम असतो तोच रिप्लेस होऊ शकतो. आणि म्हणून सेकंडरी अमाइन ज्या वेळेस असेटिल क्लोराइड सोबत रिएक्शन देतील त्यावेळेस राहिलेला एकच हायड्रोजन ॲटम हा असाइल ग्रुप रिप्लेस करेल आणि मोनोअसेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होईल. कोणता मोनोअसेटिल. जर आपण पाहिलं प्रायमरी अमाइनचा फायनल प्रोडक्ट कोणता तर प्रायमरी अमाइनचा फायनल प्रोडक्ट हा डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह आहे. तर सेकंडरी अमाइनचा फायनल प्रोडक्ट हा कोणता आहे तर तो आहे मोनोअसेटिल डेरिव्हेटिव्ह. कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे मोनोअसेटिल डेरिव्हेटिव्ह. एकच असेटिल असलेला अमाइनचा डेरिव्हेटिव्ह मोनोअसेटिल डेरिव्हेटिव्ह हा आहे. ओके आणि आता तिसरी म्हणजे कोणती टर्शियरी अमाइन सोबतची. कोणती तर टर्शियरी अमाइन. काय था टर्शियरी किंवा त्याला म्हणतो मी 3 डिग्री अमाइन. कोणता अमाइन तर टर्शियरी अमाइन. इथे पहा टर्शियरी म्हणजेच 3 डिग्री अमाइन. टर्शियरी म्हणजे कोणतं तर 3 डिग्री अमाइन. ओके आता आपण असं म्हणू सेकंडरीच्या ऐवजी आपण घेऊया टर्शियरी अमाइन. कोणतं घ्यायचं टर्शियरी अमाइन. इथे घेतो मी चला हे घेतोय CH3 CH2 टेकन थ्राइस N हे झालं ट्रायइथिल अमाइन. इथिल ग्रुप किती येतं 3. ट्रायइथिल अमाइन. कोणतं येतं ट्रायइथिल अमाइन. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण आता काय घेऊ बदलून टाकू ट्रायइथिल अमाइन घेऊ. काय घेऊ आपण ट्रायइथिल अमाइन आणि त्याच्यात टाकायचं आपल्याला असेटिल क्लोराइड. काय होईल ते तुम्ही मला सांगू शकता. सांगेल तुम्हाला ट्रायइथिल अमाइनचा फॉर्म्युला लिहितो तुम्ही डायरेक्टली तो असा CH3 CH2 टेकन थ्राइस N ट्रायइथिल अमाइन is react with CO CH3 Cl acetyl chloride in presence of pyridine on heating. काय होईल सांगा बरं. प्रायमरी अमाइन मध्ये रिप्लेसेबल 2 हायड्रोजन ॲटम होते. पहिल्या स्टेप मध्ये एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला इथं मोनोअसेटिल डेरिव्हेटिव्ह तयार झाला. दुसऱ्या स्टेप मध्ये दोनही हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले डायअसेटिल डेरिव्हेटिव्ह तयार झाला. फायनल प्रोडक्ट सेकंडरी अमाइनची रिएक्शन असेटिल क्लोराइड सोबत झाली एक्सेस जरी झाली तर रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम एकच आहे म्हणून इथं मोनोअसेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. तर टर्शियरी अमाइन इज रिएक्ट विथ असेटिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ pyridine काय होईल म्हणा ट्राय असेटिल डेरिव्हेटिव्ह होईल का तर नाही. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहताय हा जो अमाइन आहे टर्शियरी अमाइन कोणता आहे हा ट्रायइथिल अमाइन. यालाच तुम्ही असंही काढू शकला असता कंप्लीट फॉर्म्युला मध्ये. हे पहा N CH2 CH3 इथे N CH2 CH3 आणि इथं पुन्हा CH2 CH3 हा कोणता आहे तर हा आहे ट्रायइथिल अमाइन. कोणता आहे हा ट्रायइथिल अमाइन. ह्याचं आययुपीएसी नेम काय याचं आययुपीएसी नेम तुम्हाला असं लिहिता येतं पहा काय असेल बरं
आपण जर म्हटलं हा 1 आणि हा 2, तर हा पण इथिल ग्रुप आहे, हा इथिल ग्रुप, हा इथिल ग्रुप आहे नाही का. याचं आययुएशन काय, तर N, डायइथिल इथॅन अमाइन, हे टर्शियरी आहे. कोणतं आहे, टर्शियरी. आणि हे कोणतं आहे, हे असेटिल क्लोराईड, हे तुम्हाला माहितच आहे, हे असेटिल क्लोराईड आहे. मी असं म्हणतोय, ड्यू टू absence ऑफ हायड्रोजन ॲटम ऑन नायट्रोजन ऑफ अमाइन, नो रिएक्शन टेक्स प्लेस. म्हणून इथं समोर लिहितो नो रिएक्शन, इथं समोर काय लिहितो तर नो रिएक्शन. टर्शियरी अमाइन कॅन नॉट रिएक्ट विथ असेटिल क्लोराइड ड्यू टू absence of हायड्रोजन ॲटम ऑन नायट्रोजन ऑफ अमाइन. हायड्रोजन ॲटम अब्सेंट असल्या कारणाने टर्शियरी अमाइनच्या नायट्रोजन वरती हायड्रोजन ॲटम नसल्या कारणानं इथं असायलेशन रिएक्शन होत नाही, या प्रकारे. ओके. आणि सेकंडरी अमाइनचं आपण पाहिलेलंच आहे. काय पाहिलं आपण, when secondary amine is react with acetyl chloride in presence of pyridine on heating gives monoacetyl derivative. खरंच फरक आहे का 1 डिग्री, 2 डिग्री आणि 3 डिग्री अमाइनचा? पहा बरं. तर 1 डिग्री अमाइनचा हा कोणता आहे पहा बरं. हे एक्झाम्पल कोणते, तर 1 डिग्री अमाइनचे. 1 डिग्री अमाइनचा फायनल प्रोडक्ट कोणता आहे? 1 डिग्री अमाइन ही 2 स्टेप मध्ये रिएक्शन होते. प्रायमरी अमाइन पहा, इथिल अमाइन हा प्रायमरी अमाइन आहे. इथिल अमाइनची रिएक्शन एका असेटिल क्लोराइड सोबत जर झाली तर हा मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह, नाव त्याचं तुम्हाला माहिती बरं का, पण एक असेटिल मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह मिळतो. मोनो असेटिल डेरिव्हेटिव्हची रिएक्शन दुसऱ्या असेटिल क्लोराइड सोबत जर झाली तर डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणतो, व्हेन 1 डिग्री अमाइन इज heated with excess of acetyl chloride in presence of pyridine, it gives monoacetyl derivative and final product diacetyl derivative. म्हणजे 1 डिग्री अमाइनची एक्सेस असेटिल क्लोराइड सोबत रिएक्शन जर झाली तर फायनल प्रोडक्ट हा डायअसेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. कोणता? डायअसेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो प्रायमरी अमाइनचा. When secondary amine is heated with excess of acetyl chloride, सेकंडरी अमाइनची रिएक्शन आपण एक्सेस ऑफ असेटिल क्लोराइड सोबत जरी केली तरी सेकंडरी अमाइन मध्ये एकच रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे आणि म्हणून इथे तयार होणारा जो कंपाऊंड आहे त्यामध्ये एकच असेटिल ग्रुप येणार आहे, म्हणून तो असणार आहे मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह. म्हणून when secondary amine is heated with acetyl chloride in presence of pyridine, it gives only monoacetyl derivative. It does not produce diacetyl derivative. का डायअसेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होत नाही? कारण संपले ना, रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम संपले. इथं रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम होता म्हणून ती रिएक्शन झाली. इथं रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम नाही म्हणून ह्याच्या पुढे रिएक्शन जाणार नाही. आणि टर्शियरी अमाइन 3 डिग्री अमाइन cannot react with acetyl chloride. 3 degree amine cannot react with acetyl chloride due to absence of hydrogen atom on nitrogen of amine. अमाइनच्या 3 डिग्री अमाइनच्या नायट्रोजन वरती रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम नाही म्हणून इथं कोणती रिएक्शन होणार नाही? असायलेशन रिएक्शन होणार नाही. नो रिएक्शन. का होणार नाही? तर रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम होणार नाही म्हणून. आणि ह्या प्रायमरी किंवा सेकंडरी अमाइनच्या रिएक्शन असेटिल क्लोराइड सोबत होत असताना कोणता बेस वापरलाय? तर पिरिडीन हा बेस वापरलाय. कोणता? पिरिडीन हा बेस वापरलाय. का वापरला? त्याच्या कारण या रिएक्शन्स होत असताना बाय प्रोडक्ट हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतो आणि तयार झालेला हायड्रोक्लोरिक ऍसिड परत ह्या असेटिल डेरिव्हेटिव्हचं कन्व्हर्जन अमाइन मध्ये करू शकतो आणि म्हणून त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी काय बेस टाकलाय आपण? त्याच्यामध्ये pyridine हा बेस टाकलाय. pyridine is used in a small quantity to neutralize HCl produced during the chemical reaction. ओके, या प्रकारे. आणि आता ह्या रिएक्शनला असायलेशन का म्हटलं लक्षात आलं तुमच्या? because in these reactions 2 hydrogen atom of primary amine and 1 hydrogen atom of secondary amine is replaced by acyl group. Hence these reactions are called as acylation reactions. या कोणत्या प्रकारच्या रिएक्शन्स आहेत? तर या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. ओके. आणि या रिएक्शन्स मध्ये प्रायमरी अमायनो ग्रुप किंवा सेकंडरी अमायनो ग्रुप हा असेटिल क्लोराइडचा Cl- रिप्लेस केला जातो. इन these reactions Cl- of acyl chloride is replaced by
प्रायमरी और सेकंडरी अमाइन ग्रुप. प्रायमरी किंवा सेकंडरी अमाइन ग्रुप हा रिप्लेस करत असतो. ह्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. आणि असायलेशन साठी आपण कोणकोणते रिएजंट वापरू शकतो? तर असायलेशन साठी आपण एक तर असेटिल क्लोराइड वापरू शकतो. आता जे आपण रिएक्शन्स पाहतोय असायलेशन ऑफ अमाइन्स विथ असेटिल क्लोराइड. दुसरा कोणता वापरू शकतो आपण? असेटिक अनहायड्राइड वापरू शकतो. आणि तिसरा बेंझोइल क्लोराइड देखील आपण वापरू शकतो. ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? हे जरा असायलेशन ऑफ अमाइन विथ असेटिल क्लोराइड. आणि म्हणून लक्षात ठेवा या रिएक्शन्स डिस्टिंग्विश करण्यासाठी देखील केल्या जातात. 1 डिग्री अमाइन, 2 डिग्री अमाइन आणि 3 डिग्री अमाइन आर डिस्टिंग्विश्ड बाय असेटिल क्लोराइड. तुम्ही म्हणता कसे डिस्टिंग्विश केलं? यांच्यात फरक दिसतो नाही तुम्हाला? पहा बरं, जर प्रायमरी अमाइन कोणता? प्रायमरी अमाइनची रिएक्शन असेटिल क्लोराइड सोबत झाली एक्सेस. 1 डिग्री अमाइन इज रिएक्ट विथ एक्सेस ऑफ असेटिल क्लोराइड. इट गिव्स डायअसेटिल डेरिव्हेटिव्ह. 2 असेटिल डेरिव्हेटिव्ह असलेला कंपाऊंड तयार होतो. सेकंडरी अमाइनची रिएक्शन असेटिल क्लोराइड सोबत जर झाली तर मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. आणि टर्शियरी अमाइनची रिएक्शन असेटिल क्लोराइड सोबत होत नाही. म्हणून तीनही अमाइनच्या रिएक्शनच्या कशा येतात? वेगळ्या. आलं लक्षात? 1 डिग्री अमाइन प्लस एक्सेस असेटिल क्लोराइड इट गिव्स डायअसेटिल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण असं म्हणू शकता, when 1 degree amine is heated with excess of acetyl chloride in presence of pyridine, it gives final diacetyl derivative. दूसरा, when secondary amine is heated with acetyl chloride in presence of pyridine, it gives when secondary amine is heated with acetyl chloride in presence of pyridine, it gives only monoacetyl derivative. And tertiary amine कोणताही असू द्या, अलिफॅटिक किंवा अरोमॅटिक, tertiary amine cannot react with acetyl chloride because hydrogen atoms are not present on nitrogen of amine. आणि टर्शियरी अमाइनच्या नायट्रोजन वरती एकही हायड्रोजन ॲटम नाही, म्हणून टर्शियरी अमाइन ही रिएक्शन दाखवत नाही. म्हणून तर काय लिहिलं तर नो रिएक्शन. मग बघा सांगा, असायलेशन मध्ये फायनल प्रोडक्ट तयार झालं तर प्रायमरी अमाइनचे किती हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतात? 2. किती? 2. प्रायमरी अमाइन कंटेन 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम. हा डायअसेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. सेकंडरी अमाइन कंटेन 1 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम. इट प्रोड्यूस मोनोअसेटिल डेरिव्हेटिव्ह. आणि टर्शियरी अमाइनच्या नायट्रोजन वरती एकही हायड्रोजन ॲटम नाही, म्हणून तिथे रिएक्शन होत नाही. आणि आणखी एक सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस प्रायमरी सेकंडरी अमाइनची रिएक्शन असेटिल क्लोराइड सोबत होते किंवा असेटिक अनहायड्राइड सोबत होते, त्याच प्रोडक्टला आपण अमाइड देखील म्हणू शकतो. काय म्हणतो आपण तर? अमाइड. तुम्हाला माहिती ना, CH3CONH2 म्हणजे काय बरं? अमाइड. काय तर CH3CONH2 म्हणजे काय? अमाइड. आता मी काय सांगतो पहा, CH3CONH2 म्हणजे असेटा अमाइड असतं. काय असतं ते? असेटा अमाइड असतं. आणि म्हणून इथं CH3 आहे, इथं C डबल बॉन्ड O आहे, इथं NH2 हे पहा एक H आणि एका H च्या ऐवजी मी समजा इथं जर H काढला असतं CH3CONH2 असं झालं असतं तर त्याचं नाव काय? असेटा अमाइड. तर एका हायड्रोजनच्या ऐवजी इथं कोणता ग्रुप आलाय? इथिल ग्रुप आलाय. म्हणून ह्याचं नाव तुम्ही असं लिहू शकला असतं बरं का. याचं नाव तुम्ही असंही हे पाहिजे, हे पहा, हे एन इथिल असेटा अमाइड. म्हणून या रिएक्शन मध्ये जे फायनल प्रोडक्ट आहे त्याला आपण अमाइड देखील म्हणू शकतो. काय म्हणू शकतो तुम्ही? अमाइड्स. AMIDES अमाइड्स. एन इथिल असेटा अमाइड. हे पहा, हे झाले तर रिएक्शन्स. ओके, ह्या रिएक्शन्स कोणासोबत पाहिलं आपण? ह्या असायलेशन रिएक्शन्स पाहतो आपण. असायलेशन ऑफ अमाइन विथ असेटिल क्लोराइड. आता आपल्याला पाहिजे असायलेशन ऑफ अमाइन विथ असेटिक अनहायड्राइड. आता हे जेवढं समजून सांगितलं तेवढंच पुन्हा तुम्हाला पुढे पाहायचं आहे, पण तिथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. ओके, या रिएक्शन्स मध्ये पिरिडीन का वापरला? तर पिरिडीन HCl हा बाय प्रोडक्ट तयार होतो. तो HCl पुन्हा ह्या अमाइडचं कन्व्हर्जन कशात करणार नाही? अमाइन मध्ये करू शकतो. आणि ते करू नये याच्यासाठी HCl ला न्यूट्रलाइज करण्यासाठी बेस कोणता वापरला आपण? तर पिरिडीन. म्हणजे कोणता? पिरिडीन म्हणजे कोणता? असा कंपाऊंड असतो तो. असा कंपाऊंड असतो, ह्याला आपण म्हणतो पिरिडीन. कोणता असतो तो? पिरिडीन. पिरिडीन हा बेस वापरला जातो. ओके, या रिएक्शन्स पाहून घ्या. नाउ नेक्स्ट यातलंच दुसरा रिएक्शन घेऊ आपण. तो म्हणजे कोणता?
असायलेशन, कोणतं असायलेशन ऑफ अमाइन्स विथ, असायलेशन ऑफ अमाइन्स विथ यूज विथ असेटिक अनहाइड्राइड, विथ असेटिक अनहाइड्राइड. काय वापरून असायलेशन करायचं आपल्याला? असेटिक अनहाइड्राइड. त्याचा फॉर्म्युला माहित तुम्हाला, CS3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CS3. ओके चला, आता इथं 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्रीचा आपण एक्झाम्पल घेणार आहोत. पहा इथं हा आपला कोनिकल फ्लास्क, हा कोणता फ्लास्क? कोनिकल फ्लास्क. ओके, हा कोनिकल फ्लास्क. यामध्ये घेऊ आपण इथिलामाइन CS3 CH2 NH2. इथिलामाइनचा एक मॉलिक्यूल घेतला आणि या टाकायचे तुम्हाला असेटिक अनहाइड्राइडचे. इथं पहा कोणता गेलो इथं? असेटिक अनहाइड्राइड. त्याचा फॉर्म्युला CS3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CS3 चे दोन मॉलिक्यूल. किती? दोन मॉलिक्यूल. इथिलामाइनचा एक मॉलिक्यूल, असेटिक अनहाइड्राइडचे दोन मॉलिक्यूल मिक्स केले, आपण त्यांना हीट करायचं. त्याला काय करायचं? आपल्याला हीट करायचं आहे. आणि यामध्ये देखील वीक बेस, कोणता? माइल्ड बेस, ज्याला आपण म्हणतो वीक बेस, कोणता टाकायचा आहे? तर पिरिडीन टाकायचं आहे. कोणतं टाकायचं? तर पिरिडीन हा बेस टाकायचा आहे. इथे पहा 1 डिग्री अमाइन घेतो मी. नंबर 1 चं कोणतं? तर प्रायमरी अमाइन. कोणता अमाइन घ्यायचा आपल्याला? प्रायमरी अमाइन. रिएक्शन्स झालेले आहेत, फक्त इथं काय बदललं माहिती आहे का? सबस्ट्रेट तोच आहे, रिएजंट बदललेला आहे. सबस्ट्रेट तोच आहे, रिएजंट. प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल कोणतं आहे ते घेतलं तुम्ही? कोणतं आहे सांगा? इथिलामाइन. कोणतं घेतलं आपण? इथिलामाइन. ओके, इथे पहा लिहितो मी CH3 CH2 NH2 इथिलामाइन घेतला. ठीक आहे, लिहिताना असं लिहिलं मी इथिलामाइन. हा झाला इथिलामाइन. किंवा त्याचा आययुपीएच नेम इथॅनअमाइन. कोणतं आहे? तर इथॅनअमाइन. व्हेन इथॅनअमाइन इज हीटेड विथ असेटिक अनहाइड्राइड. असेटिक अनहाइड्राइडचा फॉर्म्युला कोणता आहे? CS3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CS3. तो कशा पद्धतीने लिहायचा पहा. तर तुम्हाला मी सांगतो, हिंट देतो. तो अशा पद्धतीने लिहा. O लिहा, इथं C डबल बॉन्ड O CS3, म्हणजे तुम्हाला रिएक्शन लिहिताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. C डबल बॉन्ड O CS3. ओके, इन प्रेझेन्स ऑफ काय? इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. व्हेन इथिलामाइन म्हणजे इथॅनअमाइन, व्हेन इथॅनअमाइन इज heated with excess of acetic anhydride. excess of acetic anhydride. आता सिंपल ही दोन स्टेप रिएक्शन आहे. प्रायमरी अमाइनची असेटिक अनहाइड्राइड किंवा असेटिक क्लोराइड सोबत दोन स्टेप रिएक्शन आहे. किती स्टेप? दोन स्टेप. तर पहिली स्टेप पहा, ही पहिली स्टेप. इथॅनअमाइनची रिएक्शन असेटिक अनहाइड्राइड सोबत होते. आपल्याला माहिती आहे इथं पण CS3 C डबल बॉन्ड O. ओके, कोणता ग्रुप इथं? तर C डबल बॉन्ड O ग्रुप आहे. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5, ऑक्सिजनची 3.4. हा जो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे हा पोलर कोव्हलंट बॉन्ड आहे. कोणता आहे? पोलर कोव्हलंट बॉन्ड आहे. याच्यावरती कोणता चार्ज? इथं पार्शियल पॉझिटिव्ह, इथं कोणता चार्ज? पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि CS3 CH2 NH2 मधला हा जो आहे नायट्रोजन, हा अटॅक करतो या कार्बोनिल कार्बन अटॉमवरती. कोणावरती अटॅक करतो? तर इट अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन अटॉम. ओके, या कार्बोनिल कार्बन अटॉमवरती जर अटॅक केला तर नायट्रोजन कार्बन हा बॉन्ड जोडला जातो. कोणता? नायट्रोजन कार्बन हा बॉन्ड जोडला जातो. मी हेच असं काढतो. एक मिनिट. ठीक आहे, हे ना, हे असं नायट्रोजन हा कार्बनवरती अटॅक करतो. नायट्रोजन कार्बन बॉन्ड जोडला जातो. त्यावेळेस कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटतो. पहा कोणता? हा जो कार्बन ऑक्सिजन आहे का, हा बॉन्ड तुटतो. आणि हा बॉन्ड तुटला की इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात? ऑक्सिजनकडे. नायट्रोजन आणि कार्बन यांच्यात बॉन्ड जोडला जातो. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटून ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून हे इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनकडे इथं तयार होईल. CS3 COO मायनस आणि इथला H आणि इथला H. ओके, पहा इथं काय तयार सांगा. इथं CH3 CH2 इथं N CH3 CH2 N. ओके, या हायड्रोजनच्या ऐवजी इथे येतो आता COCH3 ग्रुप. दिस हायड्रोजन atom is replaced by COCH3 ग्रुप. इथं येतो C डबल बॉन्ड O CH3 ग्रुप आणि इथला रिप्लेस झालेला H, इथला रिप्लेस झालेला H प्लस आणि इकडचा CH3 COO मायनस असेटिक ऍसिड तयार होतं. इथला H जशास तसा, इथला H काय असेल तर जशास तसा आणि बाय प्रोडक्ट इथं तयार होईल CH3 COOH हा तयार होईल. हा कोणता कंपाऊंड आहे बरं? हा कोणता कंपाऊंड आहे माहिती तुम्हाला? हा असेटिल ग्रुप आहे.
तो नायट्रोजनला जोडलेला आहे. याचं नाव काय? याचं नाव आहे एन असेटिल इथॅन अमाइन. याचं नाव काय? तर एन असेटिल इथॅन अमाइन तयार झाला. आणि हा कोणता तयार झाला? तर हा असेटिक ऍसिड तयार झाला. हा कोणता ऍसिड तयार झाला? तर असेटिक ऍसिड. इथिल अमाइन म्हणजे इथॅन अमाइनची रिएक्शन असेटिक अनायड्राइड सोबत जर झाली तर लक्षात घ्या CH3CH2NH2 मधला नायट्रोजन हा जो न्यूक्लिओफाइल आहे, कोणता न्यूक्लिओफाइल? तर इथं हा NH2 न्यूक्लिओफाइल असतो. हा NH2 न्यूक्लिओफाइल याच्यावरती अटॅक करतो. मग अटॅक केला की कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटतो आणि कार्बन नायट्रोजन बॉन्ड जोडला जातो, आपल्याला माहिती आहे. आणि नंतर इथला H हा पण बॉन्ड तुटतो. कोणता? नायट्रोजन हा पण बॉन्ड तुटतो, नायट्रोजन. इथला H प्लस आणि इकडचा CH3COO मायनस याचं मिळून तयार होतं असेटिक ऍसिड. काय तयार होतं? तर असेटिक ऍसिड. हा एन असेटिल इथॅन अमाइन तयार झाला. ओके. आणखी आपल्याला माहिती आहे की यामध्ये आणखी एक रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे. यामध्ये आणखी रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे, म्हणून त्याची परत रिएक्शन होते एक्सेस मॉलिक्यूल सोबत. आतापर्यंत एकच असेटिक अनायड्राइडचा मॉलिक्यूल रिएक्ट झालाय, आणखीन एक बाकी आहे. आणि म्हणून इथला जो आहे एन असेटिल इथॅन अमाइन तो इथे तुम्ही पहा तशा कसं राहायचं. इथं CH3CH2 सांगा. इथं काय? एन. इथं C डबल बॉन्ड O CH3. इथं H इज रिएक्ट विथ होम? असेटिक अनहायड्राइड. कोणासोबत? असेटिक अनहायड्राइड सोबत. ओके. नंतर हा जो नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन कोणावरती? हा नायट्रोजन आपण म्हणूया कोणत्याही एका, हा जो ग्रुप आहे ना CH3CH2 NH COCH3, तर हा नायट्रोजन ॲटम परत आपण म्हणूया या कार्बोनिल कार्बन अटॅक करेल. दुसरा मॉलिक्यूल इथं हा पार्शियल पॉझिटिव्ह, इथं हा पार्शियल निगेटिव्ह. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह. हा नायट्रोजन यावरती अटॅक करेल. इथला कोणता बॉन्ड ब्रेक होईल? कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल. हे इलेक्ट्रॉन कोणाकडे? ऑक्सिजनकडे. इथं कोणता आयन तयार होतो? पहा CH3 C डबल बॉन्ड O आणि O मायनस. हा CH3COO मायनस आणि यातला H प्लस आणि यातला H प्लस म्हणून तयार होतं असेटिक ऍसिड. आणि लक्षात घ्या हे इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात? हे नायट्रोजनकडे जातात. आणि इथं तयार काय होईल? इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. हे तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल. आता इथला हायड्रोजन ॲटम कोण रिप्लेस करतं? तर इथला हायड्रोजन ॲटम देखील COCH3 रिप्लेस करतो आणि तयार होईल CH3CH2. सांगा CH3CH2 नायट्रोजन इथं वरती C डबल बॉन्ड O CH3 आहे. आणि या हायड्रोजनच्या ऐवजी काय येईल? तर ह्या हायड्रोजनच्या ऐवजी दुसरा COCH3 ग्रुप येईल. इथं कोण येतं? COCH3 ग्रुप येईल. आणि मग आता CH3COO मायनस दिसते ना तुम्हाला, इथं सांगितलंय की CH3COO मायनस हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटणार आहे. इलेक्ट्रॉन ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असल्या कारणाने ऑक्सिजनकडे, म्हणजे इथं तयार होतं असेटेट आयन आणि इथला H प्लस असेटेट आयन आणि हा H प्लस मिळून इथं तयार होतं पुन्हा एक CH3COOH, म्हणजेच कोणता? तर तयार होतो असेटिक ऍसिडचा मॉलिक्यूल. ओके. मग ह्याचं नाव काय? सांगा बरं. हा COCH3 म्हणजे असेटिल ग्रुप आणि हा COCH3 म्हणजे पण असेटिल ग्रुप. याचं नाव होतं एन असेटिल इथॅन अमाइन. याचं नाव काय? तर ह्याचं नाव आहे N, N डाय असेटिल इथॅन अमाइन. N, N डाय असेटिल इथॅन अमाइन हा तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो तयार झालेला आहे हा मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह होता. हा मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह आहे. आणि हा कोणता आहे? तर हा आहे डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह. हा कोणता? तर डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह आहे. ओके. म्हणून when 1 degree amine is heated with excess of acetic anhydride, it gives final product diacetyl derivative. तयार होतो. ओके. इथपर्यंत काय अडचण तुम्हाला? तर ह्याचं नाव काय आहे? याचं नाव लिहित नाही तर तिथं आहे ना, हे एन असेटिल इथॅन अमाइन हे त्याचं नाव आहे. आणि हा कोणता आहे? हा असेटिक अनायड्राइड. हा पहिला मॉलिक्यूल असेटिक अनायड्राइडचा, हा दुसरा मॉलिक्यूल कोणता आहे? हा तर हा आहे असेटिक अनहायड्राइड. याचं नाव लिहायची गरज आहे का? नाही, वरती लिहिलं मी हे असेटिक अनहायड्राइड आहे. आता आपण पाहू दुसरा सेकंडरी अमाइन सोबत. कोणता? सेकंडरी अमाइन. असेटिक अनहायड्राइडची रिएक्शन कोणासोबत? तर सेकंडरी अमाइन सोबत. सेकंडरी अमाइन घेतो मी फ्लास्क मध्ये, पाहता इथे घेतो सेकंडरी अमाइन. तो असेल CH3CH2 2 टाइम NH. CH3CH2 2 टाइम NH सेकंडरी अमाइन. ओके.
फॉर्म्युला लिहितो तुम्ही, तो फॉर्म्युला पाहिजे, हे पाहिजे, हा नायट्रोजन इथं CH2 CH3 इथं CH2 आणि इथं CH3 आणि इथं हा झाला डायथिलामाइन. ह्याचा आययुपीएच नेम काय बरं? हा ह्याचा कॉमन नेम माहिती तुम्हाला डायथिलामाइन, पण याचा आययुपीएच नेम काय? जर आपण एकाला लॉंगेस्ट चेन आणि एकाला अल्किल ग्रुप जर धरलं तर याचं नाव आहे एन इथिल इथॅनअमाइन. हे त्याचं आययुपीएच नेम आहे. आणि ह्याची रिएक्शन कोणासोबत? असेटिल क्लोराइड सोबत. कोणासोबत? असेटिल क्लोराइड सोबत. सॉरी आपण असेटिल क्लोराइड नाही, सॉरी असेटिक अनायड्राइड सोबत. कोणासोबत रिएक्शन? तर असेटिक अनायड्राइड सोबत. फॉर्म्युला काय लिहायचा? असा लिहायचा OC डबल बॉन्ड OCH3. ओके when N-ethyl ethanamine is react with acetic anhydride. तर तुम्हाला माहिती आहे यातला नायट्रोजन हा कोणावर अटॅक करणार आहे? कार्बोनिल कार्बन. वरच्या सारखंच म्हणून समजून सांगायची गरज आहे का? आता पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह. चला तरी पण सांगतोय, नायट्रोजन अटॅक करेल कार्बनवरती. कार्बन आणि ऑक्सिजन हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड तुटणार, इलेक्ट्रॉन कोणाकडे येणार? ऑक्सिजन कडे येणार. CH3 C डबल बॉन्ड O मायनस आणि यातला H प्लस आणि यातला H प्लस. कोणता बॉन्ड तुटणार आहे? N आणि H यातला बॉन्ड तुटणार आहे. N आणि H यातला बॉन्ड तुटणार आहे. हा H आणि इकडचा असेटेट आयन. चला सांगा, इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन काय होईल? इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन आता इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन काय होईल? तर तुम्हाला माहिती आहे हा H आणि हा CH3COOH. इथं काय होईल? आता सेकंडरी अमाइन मधला एक हायड्रोजन ॲटम कोण रिप्लेस करेल? असाइल ग्रुप. आणि तयार होईल तो असा नायट्रोजनला इकडे एक इथिल ग्रुप, इकडे एक इथिल ग्रुप. ते जशाच तसे राहतात, इकडे पहा हा CH2 हा CH3, इथं पण हा CH2 हा CH3 आणि या हायड्रोजनच्या ऐवजी कोणता ग्रुप येईल? तर COCH3 हा ग्रुप येईल. आणि इथला H आणि इकडचा असेटिक आयन मिळून तयार होणार आहे असेटिक ऍसिड CH3C डबल बॉन्ड OH. असेटिक ऍसिड हा कोणता आहे? तर हा आहे असेटिक ऍसिड. आणि याचं नाव काय बरं? याचं नाव ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. काय नाव आहे त्याचं? तर एक इथिल ग्रुप गृहीत धरा, एक असाइल ग्रुप. हा असाइल ग्रुप कोणाला जोडलेला आहे? नायट्रोजनला. हा इथिल ग्रुप कोणाला जोडलेला आहे? नायट्रोजनला. मग याचं नाव काय? तर याचं नाव इथिलचं E का असाइलचं A अगोदर? तर असाइलचं A अगोदर. आणि म्हणून याचं नाव काय? N असाइल N इथिल इथॅनअमाइन या प्रकारे. ओके, हे त्याचं नाव असेल, आययुपीएच नेम असेल. आणि हा जो तयार झाला इथं समजा आपण म्हणू पहिल्या स्टेप मध्ये मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्या स्टेप मध्ये कोणता तयार झाला? डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह. सेकंडरी अमाइन N इथिल इथॅनअमाइन हा जो आहे याचं कॉमन नेम असेल तुम्ही डाय इथिल अमाइन. कोणता आहे? तर डाय इथिल अमाइन हा सेकंडरी अमाइन आहे. हा कोणता होता? हा प्रायमरी अमाइन. डाय इथिल अमाइन हा सेकंडरी अमाइन ची रिएक्शन जर आपण असेटिक अनायड्राइड सोबत केली तर मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. कोणता तयार होतो? तर मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. ओके, हा आहे असेटिक अनायड्राइड. हा तयार झाला कोणता आहे? तर हा तयार होतो मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह. हा कोणता? तर हा तयार झाला मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. आणि तिसरं घेऊ आपण टर्शियरी अमाइन. कोणतं घेऊ आपण? तिसरं टर्शियरी अमाइन, म्हणजे त्याला आपण म्हणतो 3 डिग्री अमाइन. ओके, टर्शियरी अमाइनचा आपण पाहूया. टर्शियरी अमाइनचा फॉर्म्युला इथे घेतो मी नायट्रोजन, इथे डायरेक्ट लिहितो मी. चला CH3CH2 टेकन थ्राइस N. ओके, CH3CH2 टेकन थ्राइस N इज रिएक्ट विथ CH3COO किंवा असे लिहू शकतो. तर काय नाही, मी जर असं काढलं असेटिक अनायड्राइड. चला OC डबल बॉन्ड OCH3 इथं C डबल बॉन्ड OCH3 असेटिक अनायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. तर काय होईल बरं? काय होईल इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन? तर हे कोणतं आहे? तर तुमच्या ओळखीचं आहे. याचा कॉमन नेम आययुपीएच नेम N, डायइथिल इथॅनअमाइन. आणि याचं कॉमन नेम काय? याचं कॉमन नेम आहे ट्रायइथिल अमाइन. काय त्याचं कॉमन नेम? ट्रायइथिल अमाइन. When triethylamine cannot react with acetic anhydride in presence of pyridine because काय बरं कारण असू शकतं? ट्राय अल्किल अमाइन किंवा टर्शियरी अमाइनची रिएक्शन असेटिक अनायड्राइड सोबत होऊ शकत नाही. त्याचं कारण या नायट्रोजनला
या नायट्रोजनला एकही हायड्रोजन ऍटम जोडलेला नाही, एकही हायड्रोजन ऍटम जोडलेला नाही, म्हणून टर्शियरी अमाइनची रिएक्शन असेटिक अनहायड्राइड असेल किंवा असेटिल क्लोराइड सोबत होत नाही. इथे लिहितो मी नो रिएक्शन, नो रिएक्शन. काय लिहू शकतो आपण? नो रिएक्शन. आणि एक सेंटेन्स असं लिहू शकतो मी, हेन्स 1 degree, 2 degree and 3 degree amines are distinguished with acetic anhydride, with acetic anhydride. हेच आपण असं लिहू शकतो, हेच 1 degree, 2 degree and 3 degree 1 degree, 2 degree and 3 degree amines. Hence 1 degree, 2 degree and 3 degree amines are distinguished between them. Hence 1 degree, 2 degree and 3 degree amines distinguished between them. Okay, म्हणून when 1 degree amine is heated with excess of acetic anhydride in presence of pyridine, it gives diacetyl derivative as a final product. When 2 degree amine is heated with acetic anhydride, it gives monoacetyl derivative as a final product. And when 3 degree amine is react with acetic anhydride in presence of pyridine, it does not give any product because absence of hydrogen atom on nitrogen of tertiary amine. आलं लक्षात आलं? जसं आपण असेटिल क्लोराइड सोबत रिएक्शन पाहिल्या, कशाची रिएक्शन कोणासोबत पाहिल्या आपण? असेटिक अनहायड्राइड सोबत पाहिल्या. इथिल अमाइन ची रिएक्शन जर आपण एक्सेस असेटिक अनहायड्राइड सोबत केली तर फायनल प्रोडक्ट कोणता तयार होतो? N, डाय असेटिल इथॅनामाइन तयार होतो. डायइथिल अमाइन म्हणजेच N इथिल इथॅनामाइन सेकंडरी अमाइन ची रिएक्शन असेटिक अनहायड्राइड सोबत केली की आपल्याला तयार होतो N असाइल किंवा N असेटिल N इथिल इथॅनामाइन हा मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. आणि जर आपण N, डायइथिल इथॅनामाइनची रिएक्शन असेटिक अनहायड्राइड सोबत करण्याचा प्रयत्न केला इन प्रेझेन्स ऑफ pyridine, तर इथं मात्र रिएक्शन होत नाही. त्याचं कारण नायट्रोजनवरती काय नाहीये, तर नायट्रोजन ॲटमवरती हायड्रोजन ॲटम नाही. म्हणून या रिएक्शन्स, these reactions are used to distinguish between them, like 1 degree, 2 degree and 3 degree amines. हे आपापसात डिस्टिंग्विश करण्यासाठी असायलेशन रिएक्शन्स वापरून, म्हणजे असायलेशन रिएक्शन्स मदत करतात. ओके, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी amines are distinguished by acylation reaction. 1 degree amine acylation gives final product diacetyl derivative तयार होतो. ओके, 2 degree amine असेल तर फायनल प्रोडक्ट मोनोअसेटिल किंवा मोनोअसाइल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. आणि टर्शियरी अमाइनची रिएक्शन असेटिक अनहायड्राइड किंवा असाइल क्लोराइड सोबत रिएक्ट होत नाही. त्याचं कारण या नायट्रोजन ॲटमवरती काय नाही तर हायड्रोजन ॲटम नाही. ओके, या रिएक्शन्स पाहून घ्या आणि आपल्याला काय पुढे रिएक्शन्स पाहायचं. पाहिल्या रिएक्शन्स? ओके, मग यावरती तुम्हाला प्रश्न कसा असतो, तर 3 मार्कासाठी प्रश्न असतो बोर्ड एक्झामला. तो असा की व्हॉट इज द ऍक्शन ऑफ acetic anhydride, what is the action of acetic anhydride on the following compound? कंपाऊंड नंबर 1 इथिलामाइन, कंपाऊंड नंबर 2 डायथिलामाइन आणि कंपाऊंड नंबर 3 ट्रायथिलामाइन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे इथिलामाइनची रिएक्शन जर असेटिक अनहायड्राइड सोबत जर झाली तर ही 2 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. किती स्टेप मध्ये? तर 2 स्टेप मध्ये. पहिल्या स्टेप मध्ये मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो आणि दुसऱ्या स्टेप मध्ये डायअसेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. म्हणून ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनला 1.5 मार्क असेल. किती मार्क असेल? तर 1.5 मार्क असेल या रिएक्शनला. नंतर सेकंडरी अमाइन म्हणजे डायथिलामाइनची रिएक्शन असेटिक अनहायड्राइड सोबत जर झाली तर मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह आहे ते लिहिण्याला तुम्हाला 1 मार्क असेल. रिएक्शन लिहिण्याला 1 मार्क असेल. 1.5 आणि 1 झाला 2.5. 1.5 आणि 1 झाला 2.5. आणि अर्ध्या मार्कासाठी तुम्हाला असं लिहायचं असतं की ऑन टर्शियरी, म्हणजे आपण लिहू शकता इन टर्शियरी अमाइन there is an absence of hydrogen atom, it cannot produce any product. एवढं लिहिण्याला पुन्हा अर्धा मार्क. अशा प्रकारे 3 मार्कासाठी प्रश्न असतो. तुम्हाला बोर्डामध्ये प्रश्न असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ असेटिक अनहायड्राइड ऑन फॉलोइंग कंपाऊंड? इथिलामाइन, डायथिलामाइन, ट्रायथिलामाइन. किंवा असाही असतो, आययुपीसीएम देखील वापरले जातात. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ
acetic anhydride on नंबर 1 इथॅनामाइन, दुसरा एन इथिल इथॅनामाइन आणि तिसरा एन, एन डायथिल इथॅनामाइन. अशा प्रकारे देखील 3 मार्कासाठी प्रश्न असतो. जसा 3 मार्काचा प्रश्न यावरती विचारला जातो तसंच मागचं जे कंटेंट आपण पाहिलंय असेटिल क्लोराइडचं त्यावरती देखील विचारला जातो. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ असेटिल क्लोराइड, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ असेटिल क्लोराइड ऑन फॉलोइंग कंपाउंड. कंपाउंड नंबर 1 इथॅनामाइन, कंपाउंड 2 एन इथॅनामाइन आणि तिसरं एन, एन डायथॅनामाइन. म्हणजेच काय, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ असेटिल क्लोराइड ऑन फॉलोइंग कंपाउंड. नंबर 1 इथिलामाइन, नंबर 2 डायइथिलामाइन, नंबर 3 ट्रायइथिलामाइन. ओके, या प्रकारे विचारला जातो. आता एमसीक्यू साठी काय महत्वाचं आहे, तर एमसीक्यू साठी असायलेटिंग रिएजंट कोणकोणते असतात. तर असायलेटिंग रिएजंट आपल्याला माहिती आहे. एक आपण पाहिला असेटिल क्लोराइड. कोणता पाहिला, पहिला असेटिल क्लोराइड. दुसरा कोणता पाहिला, असेटिक अनायड्राइड. आणि कमी प्रमाणात बेंझोइल क्लोराइड देखील वापरला जातो. कमी प्रमाणात बेंझोइल क्लोराइड देखील वापरला जातो, ते आपण याच्या पुढे पाहणार आहोत. ओके, अशा प्रकारे. त्याचबरोबर या कोणत्या प्रकारचे रिएक्शन्स आहेत, तर या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. असायलेशन ऑफ अमाइन्स, असायलेशन ऑफ अमाइन आर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. या रिएक्शन्स मध्ये प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन हे न्यूक्लियोफाइल म्हणून काम करतात. काय म्हणून काम करतात, तर न्यूक्लियोफाइल म्हणून काम करतात. प्रायमरी अमाइनो ग्रुप, सेकंडरी अमाइनो ग्रुप आर used as a न्यूक्लियोफाइल. आणि यातला काय रिप्लेस होतो, तर यातला न्यूक्लियोफाइल या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. ओके, तर असं म्हणेल मी इथं CH3COO- इज रिप्लेस्ड बाय CH3CH2NH. इथं जर आपण पाहिलं, इथं जर पाहिलं आपण, तर हा जो इथं तयार होतो का, इथून काय तयार होतं, CH3COO-, CH3COO-. हा जो आहे ना असेटेट, असेटेट आयनला रिप्लेस कोण करतं, तर डायइथिल अमाइन ग्रुप रिप्लेस करतो. या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. या रिएक्शन्स इन प्रेझेन्स ऑफ कोणाच्या होतात, तर असायलेशन ऑफ अमाइन्स रिएक्शन्स आर टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ बेस पिरिडीन. इन प्रेझेन्स ऑफ बेस पिरिडीन. का बरं पिरिडीन वापरला जातो, त्याचे कारण काय, तर पिरिडीन वापरल्यामुळे काय होतं, तर असेटिल क्लोराइड असेल तर HCl तयार होतं बाय प्रोडक्ट. आणि जर आपण असेटिक अनायड्राइड जर घेतला तर काय तयार होतं, असेटिक ऍसिड. म्हणून या ज्या असायलेशन रिएक्शन्स असतात, असायलेशन रिएक्शन मध्ये जे बाय प्रोडक्ट असतात, मग ते HCl असेल किंवा असेटिक ऍसिड, ते न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणून आपण स्मॉल अमाउंट ऑफ पिरिडीन हा बेस टाकतो. काय टाकतो आपण, हा पिरिडीन हा बेस टाकतो. इथपर्यंत लक्षात आलं. ओके, तर याच्या पुढे आता मी काही रिएक्शन देतो, त्या देखील आपल्याला पाहायचं तर ते एकदा पाहून घ्या. चला आता काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहायचे. तर एक्झाम्पल्स असायलेशन ऑफ अमाइन्स चे रिएक्शनचे एक्झाम्पल. तुम्हाला प्रश्न असा असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोइंग, पहा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ बेंझोइल क्लोराइड ऑन इथॅनामाइन. बेंझोइल क्लोराइड ऑन इथॅनामाइन. इथॅनामाइन वरती बेंझोइल क्लोराइडची काय रिएक्शन होईल, तर पहा त्याचं उत्तर सांगतोय. बेंझोइल क्लोराइड हा रिएजंट आहे आणि इथॅनामाइन हा सबस्ट्रेट आहे. इथॅनामाइनचा फॉर्म्युला कोणता, तर तो असेल CH3CH2NH2. ओके, हा याची रिएक्शन कोणासोबत, बेंझोइल क्लोराइड. त्याचा फॉर्म्युला कोणता, तर बेंझोइल क्लोराइडचा फॉर्म्युला इथं पहा लिहितोय, C+O-Cl. इथं लिहितोय मी C6H5. बेंझोइल क्लोराइड म्हणजे C6H5COCl. बेंझाइल क्लोराइड किंवा तुम्ही असे लिहू शकता, इथं तुम्ही हे असेही काढू शकता, हे असेही काढू शकता. ठीक आहे, हे झालं बेंझोइल क्लोराइड. आता याच्यावरती काय होईल, तर हा जो कार्बन आहे पार्शियल पॉझिटिव्ह, हा पार्शियल निगेटिव्ह, बाकीचे जे असतात तसं. आणि हा नायट्रोजन याच्यावरती अटॅक करणार आहे. काय होईल, नायट्रोजन कार्बन बॉन्ड जोडला जाईल त्यावेळेस कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेकडाऊन होईल आणि इथला जो H आहे, इथला H रिप्लेस होईल. ह्या H ची जागा कोण घेईल, C6H5 ग्रुप घेईल. ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन होईल. पहिली पहा, इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. तर काय तर होईल, तर तयार होईल CH3CH2N. इथं काय, तर N. आणि N ची जागा कोण घेईल, पाहता N इथं खाली H लिहितो, इथं C+O-N is bonded to this carbonyl carbon, C+O. आणि त्याच्या समोर काय,
त्याच्या समोर ही रिंग लिहायची. ओके, हे तयार होईल. आणि बाय प्रोडक्ट काय, तर H आणि Cl तयार होईल बाय प्रोडक्ट HCl. काय तयार होईल बाय प्रोडक्ट HCl. तर याचं नाव काय, तर तुमच्या माहितीसाठी हिंट देतो तुम्हाला. C6H5CONH2 C6H5CONH2 हे बेन्झामाइड असतं. कोणतं असते, बेन्झामाइड. C6H5CONH2 बेन्झामाइड या नायट्रोजनचा एक हायड्रोजन अॅटम कोणी रिप्लेस केलाय, तर इथिल ग्रुपने रिप्लेस केला असं गृहीत धरा. आणि याचं नाव आहे एन इथिल बेन्झामाइड. याचं नाव काय, तर एन इथिल बेन्झामाइड हे झालं. वेन इथॅनामाइन ह्याचं आयुपीएच नेम काय, तर आयुपीएच नेम आहे इथॅनामाइन किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता इथिल अमाइन किंवा त्यालाच काय म्हणू शकता तुम्ही, इथिल अमाइन. आणि याचं नाव काय, याचं नाव आहे बेंझाइल क्लोराइड. याचं नाव काय, तर बेंझाइल क्लोराइड. When ethanamine म्हणजेच ethylamine is react with benzyl chloride in presence of base pyridine on heating, it gives N-ethyl benzamide. N-ethyl benzamide हे इथिल नायट्रोजनला जोडलेले म्हणून N-ethyl benzamide हे त्याचं आयुपीएच नेम असेल. ओके, पहिली रिएक्शन आलं लक्षात. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ बेंझाइल क्लोराइड ऑन इथॅनामाइन म्हटलं की काय असेल, तर ही रिएक्शन असेल. दुसरी कोणती पहा, असेटिक अनहायड्राइड ऑन ॲनिलीन. असेटिक अनहायड्राइड ऑन ॲनिलीन. दुसऱ्याचं हे पहिले एक्झाम्पल झालं. दुसरे रिएक्शन एक्झाम्पल, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ असेटिक अनहायड्राइड ऑन ॲनिलीन. तर लक्षात ठेवा, ज्याच्यावरती अटॅक होतो तो सबस्ट्रेट असतो, ज्याच्यावरती अटॅक होतो तो सबस्ट्रेट असतो आणि जो अटॅक करतो तो रिएजंट असतो. आपण अगोदर शब्द वापरलाय असायलेटिंग रिएजंट. ओके, तर दुसरी कोणती आहे, असेटिक अनहायड्राइड ऑन ॲनिलीन. ॲनिलीन हा सबस्ट्रेट आहे. ॲनिलीनचा फॉर्म्युला कोणता, तर C6H5NH2. काय, तर त्याच्यावरती रिएक्शन कोणाची आहे, असेटिक अनहायड्राइड ऑन ॲनिलीन. ॲनिलीनचा फॉर्म्युला कोणता, हे घ्या C6H5 लिहितो इथं पहा. कसं लिहू शकतो तुम्ही, हा ॲनिलीन. व्हेन दिस ॲनिलीन इज रिएक्ट विथ असेटिक अनहायड्राइड O C डबल बॉन्ड O CH3. ओके, C डबल बॉन्ड O CH3 असेटिक अनहायड्राइड. इथं पार्शियल पॉझिटिव्ह, इथं पार्शियल निगेटिव्ह. आणि हा जो आहे C6H5NH2 जो ग्रुप आहे हा नायट्रोजन याच्यावरती अटॅक करणार. नायट्रोजन कार्बन यांचे बॉन्ड जोडला जाणार, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेकडाऊन होणार. ओके, आणि ह्या बॉन्ड तुटला की इलेक्ट्रॉन कोणाकडे, ऑक्सिजनकडे. CH3 C डबल बॉन्ड O मायनस आणि यातला एक H. आणि हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड देखील तुटणार आहे, हा बॉन्ड देखील तुटणार आहे. मग तुटलेला बॉन्ड हा कोणासोबत जोडला जाणार आहे, नायट्रोजन सोबत. नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड तुटणार आहे आणि नायट्रोजन कार्बन बॉन्ड जोडला जाणार आहे. इथला H आणि इकडचा CH3COO मायनस मिळून असेटिक ऍसिड. आणि मेन प्रोडक्ट कोणता, तर मेन प्रोडक्ट तुम्ही आता लिहू शकता. सांगा बरं काय असेल, तर हे पहा इथं C6H5 हे इथं. ओके, ही रिंग. नंतर इथं काय असेल, तर इथं M आहे, इथला H कोण रिप्लेस करायला, त्या H ची जागा कोण घ्यायला, COCH3 घ्यायला. कोण घ्यायला, COCH3 घेतोय आणि इथला H जसं तसं. ओके, आता इथला हा जो बॉन्ड ब्रेक आला CH3 C डबल बॉन्ड O मायनस आणि इथला H प्लस मिळून तयार होतं असेटिक ऍसिड. CH3 C डबल बॉन्ड OOH असेटिक ऍसिड. याचं नाव काय, तर वर तुम्ही पाहू शकता N-ethyl बेन्झामाइड. मग इथं काय तयार झाले, तर तुम्ही असे लिहू शकता, हा कोणता ग्रुप आहे, असेटिल ग्रुप आहे. याचं नाव असे लिहू शकता N असेटिल ॲनिलीन. हे तुम्ही त्याचं नाव लिहू शकता. जर तुम्ही म्हणलं सर आम्हाला असंच लिहायचं, तर मग ते कसं लिहिलं पहा. याचं नाव, हा असेटिल ग्रुप आहे, असेटिल ग्रुप कोणाला जोडला, नायट्रोजनला. N असेटिल ॲनिलीन असे लिहू शकता. किंवा हा फिनिल ग्रुप आहे अमाइडचा, CH3CONH2 चा एक हायड्रोजन ॲटम फिनिलला काढलाय म्हणून याला तुम्ही असे लिहू शकता बरं का, N फिनिल असेटामाइड असं देखील तुम्ही लिहू शकता. ओके, दुसऱ्या प्रकारच्या रिएक्शनचा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ असेटिक अनहायड्राइड ऑन ॲनिलीन. तर त्या रिएक्शनचं उत्तर हे तुमच्याकडे ऑलरेडी तयार झालं. ओके, हा आहे ॲनिलीन आणि हा कोणता आहे, तर हा आहे असेटिक अनहायड्राइड. लक्षात आले का, हा आहे असेटिक अनहायड्राइड. आता आपण पाहूया तिसरी रिएक्शन, ऍक्शन ऑफ बेंझाइल क्लोराइड ऑन मिथिल अमाइन. वरच्या सारखीच रिएक्शन आहे. ऍक्शन ऑफ बेंझाइल क्लोराइड ऑन वरती इथॅनामाइन होती, आता कोणती, तर मिथिल अमाइन वरती आहे. म्हणून तिसरी रिएक्शन, मिथिल अमाइनचा फॉर्म्युला कोणता, तर मिथिल अमाइनचा फॉर्म्युला CH3NH2 हा मिथिल अमाइन. when methyl amine is react with benzyl chloride, नाही का, बेंझाइल क्लोराइड ची रिएक्शन मिथिल अमाइन वरती काय. आणि म्हणून मी आता लिहितो फॉर्म्युला C6 हे पाहिजे लिहितो
असं लिहितो आता. इथं मग अशी स्ट्रक्चर काढलं होतं, आता असं लिहितोय. तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. तर बेंजॉइल क्लोराईडचा फॉर्म्युला कोणता? C6H5 C डबल बॉन्ड OCl. हा बेंजॉइल क्लोराईड आहे. कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके. आणि हा नायट्रोजन ॲटम, हा जो नायट्रोजन ॲटम आहे हा या कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करेल. नायट्रोजन कार्बन हा बॉन्ड जोडला जाईल, नायट्रोजन कार्बन बॉन्ड जोडला जाईल आणि नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड हा तुटला जाईल. ओके. हा तुटलेला हायड्रोजन ॲटम H+ आणि इथलचा Cl- तयार होईल HCl. काय तयार होईल तर HCl. आणि त्याच्या अगोदर इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन काय होईल सांगा. इथं CS3, इथं नायट्रोजन, इथं H जसे असतं, इथं H जसे असतं आणि ह्या हायड्रोजनच्या ऐवजी COC6H5 बाय प्रोडक्ट काय, तर बाय प्रोडक्ट H+ आणि Cl- याचं नाव काय सांगा. याचं नाव काय तुम्ही इथे लिहू शकता. हे पहा वरच्या सारखंच, हे वरच्या सारखंच आहे. C6H5CONH. तर ह्याला तुम्ही असे लिहू शकता N मिथिल ॲनिलीन, सॉरी N मिथिल ॲनिलीन असंही लिहू शकता, किंवा तुम्ही ह्याला असे लिहू शकता, नाही N बेंजॉइल हे नाही N मिथिल ॲनिलीन हे त्याला तुम्ही लिहू शकता. C6H5 N मिथिल नाही सॉरी N मिथिल ॲनिलीन नाही. तर याचं नाव काय असेल तर हे पहा, हा जो फॉर्म्युला आहे याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे तर रिंग. ओके. ही रिंग आणि या रिंगला काय तर NH आणि त्याला CH3 असणार आहे. आणि म्हणून ह्याचं नाव काय N मिथिल ॲनिलीन. एक मिनिट, C6H5 आहे ना, हा सॉरी. याचं स्ट्रक्चर कसं आहे तर पहा, कसं स्ट्रक्चर काढतोय. ही रिंग C6H5, नंतर याला काय C डबल बॉन्ड O, याला काय NH आणि त्या H ला काय CH3. तर याचं नाव आहे N मिथिल बेन्झाअमाइड. याचं नाव काय तर N मिथिल बेन्झाअमाइड हे त्याचं नाव आहे. N मिथिल बेन्झाअमाइड. when methyl amine is react with, याचं नाव काय बेंजॉइल क्लोराइड. हे when methyl amine is react with benzoyl chloride it gives N methyl benzaamide. ओके. याचं स्ट्रक्चर कोणतं तर हे त्याचं स्ट्रक्चर आहे, लक्षात ठेवा. त्याचं कारण काय, ह्या कंपाऊंडचं नाव काय असतं, या कंपाऊंडचं नाव आहे बेन्झाअमाइड. C6H5NH2 म्हणजे कोणतं बेन्झाअमाइड. मग ह्या कंपाऊंड मध्ये काय फरक आहे, रिंग आहे C डबल बॉन्ड O आहे. इथं NH2 च्या ऐवजी NH एक H गेलाय, पुढे गेलाय मिथिल न, म्हणून याचं नाव आहे N मिथिल बेन्झाअमाइड. ही झाली तिसऱ्या कंपाऊंडची रिएक्शन, तिसरी आणि शेवटची PHCOCl ऑन CH3 टेकन थ्रायसिन. PHCOCl म्हणजे काय, फिनिल कार्बोनिल क्लोराइड. तर तो म्हणजे कोणता पहा, PHCOCl. ओके. म्हणजे तुमच्या माहितीसाठी पहा, हा असतो कंपाऊंड C6H5COCl. लक्षात घ्या, हा म्हणजेच हा कंपाऊंड तोच आहे. PH म्हणजे फिनिल, CO म्हणजे C डबल बॉन्ड O आणि Cl. याची रिएक्शन कोणासोबत तर याची रिएक्शन दिली तर CH3 टेकन थ्राइस N. कोणासोबत तर CH3 टेकन थ्राइस N. विद्यार्थी मित्रांनो, हा टर्शियरी अमाइन आहे. हा कोणता तर टर्शियरी अमाइन आहे. PHCOCl आणि टर्शियरी अमाइन यांची रिएक्शन होणार नाही, म्हणून लिहायची तर नो रिएक्शन. इथं काय लिहायचं तर नो रिएक्शन. का बरं होणार नाही रिएक्शन, का ही रिएक्शन होणार नाही त्याचं कारण ट्रायमिथिल अमाइन does not contain any hydrogen atom. Trimethylamine does not contain any hydrogen atom, hence this reaction cannot take place. Due to absence of hydrogen atom or nitrogen in tertiary amine, this reaction cannot take place. इथं समोर रिएक्शन होणार नाही. ओके. या पद्धतीने हे रिएक्शन झाल्या. तर ह्या झाल्या असायलेशन ऑफ अमाइन्स. आज आपण कोणते रिएक्शन्स पाहिल्या, असायलेशन ऑफ अमाइन्स. आणि असायलेशन म्हणजे काय तर रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन atom of amine by acyl group are called as acylation reaction. acylation साठी वापरण्यात येणारे रिएजंट कोणते तर असेटिल क्लोराइड आहे, किंवा असेटिक अनहायड्राइड आहे, किंवा बेंजॉइल क्लोराइड आहे. या प्रकारे आपण ते रिएक्शन्स पाहू शकतो. आपल्याला माहिती आहे 1 डिग्री अमाइन, 2 डिग्री अमाइन आणि 3 डिग्री अमाइनचे रिएक्शन जर असेटिल क्लोराइड सोबत जर झाल्या तर 1 डिग्री अमाइन
असेटिल क्लोराइड सोबत रिएक्ट झाला तर अगोदर मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह आणि फायनल प्रोडक्ट डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह देतो. सेकंडरी अमाइन असेटिल क्लोराइड सोबत रिएक्ट झाला तर मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह देतो. आणि टर्शियरी अमाइन मध्ये नायट्रोजन ऍटम वरती रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम नसतो म्हणून त्याची रिएक्शन असेटिल क्लोराइड सोबत होत नाही. ओके, या प्रकारे. म्हणून प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन हे असायलेशन रिएक्शन वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतात म्हणून ते डिस्टिंग्विश करण्यासाठी वापरले जातात. प्रायमरी अमाइन मध्ये कोणत्या? प्रायमरी अमाइन मध्ये पहा इथं RNH2. प्रायमरी अमाइन मध्ये नायट्रोजन वरती रिप्लेसेबल 2 हायड्रोजन ऍटम असतात. सेकंडरी अमाइन मध्ये नायट्रोजन वरती 1 रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम असतो आणि टर्शियरी अमाइन मध्ये रिप्लेसेबल एकही हायड्रोजन ऍटम नसतो. नंतर आपण पाहिलं होतं असायलेशन विथ द हेल्प ऑफ असेटिक अनहायड्राइड. प्रायमरी अमाइन रिएक्ट विथ असेटिक अनहायड्राइड, इट गिव्स मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह अँड फायनल प्रोडक्ट डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे प्रायमरी अमाइन असेटिक अनहायड्राइड एक्सेस सोबत रिएक्शन जर केली तर डाय असेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. सेकंडरी अमाइनची रिएक्शन असेटिक अनहायड्राइड सोबत केली तर मोनो असेटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो. आणि टर्शियरी अमाइनची रिएक्शन जर आपण असेटिक अनहायड्राइड सोबत केली तर रिएक्शनच होत नाही. त्याचं कारण रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम हा टर्शियरी अमाइन वरती नसतो. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या रिएक्शन देखील आपण पाहिलेल्या आहेत. आणि या रिएक्शन्स होत असताना बेस कोणता वापरला जातो? या रिएक्शन्स होत असताना बेस हा पिरिडीन वापरला जातो. पिरिडीन का वापरला जातो? त्याचं कारण बाय प्रोडक्ट HCl तयार होतो आणि HCl न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणून बेस आपण काय वापरतो तर पिरिडीन वापरतो. आणि ही हिटिंग हाय टेम्परेचरला रिएक्शन होत असते. म्हणजे या रिएक्शन्स मध्ये आपल्याला अमाइड हा प्रोडक्ट तयार होतो. या एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, सो इन दिस लेक्चर दिस मच ओनली. इन नेक्स्ट लेक्चर वी स्टडी रिमेनिंग रिएक्शन्स. थँक यू सो मच.